सुंदर स्वस्थ दात महत्वाचे आहेत आरोग्यदायी जीवनात. म्हणूनच दातांच्या संपूर्ण आरोग्यासाठी मकानदार डेंटल अँड इम्प्लांट क्लिनिक आता नव्या रूपात. फिक्स दात इम्प्लांट द्वारे बसवण्याचा 10 वर्षांपेक्षा जास्त अनुभव, पेशंट फ्रेंडली वातावरण, दातांच्या उपचारांची भीती असणाऱ्या पेशंटसाठी खास सुविधा, वारंवार फेल होणाऱ्या डेंटल ट्रीटमेंटसाठी स्पेशल उपचार, स्माइल डिझाइन सॉफ्टवेअर सुविधेसह कॉस्मेटिक डेंटिस्ट्री, अचूकतेसाठी सर्जिकल मायक्रोस्कोप द्वारे मायक्रो डेंटिस्ट्री, अत्याधुनिक रूट कॅनल सिस्टीम, दात नसलेल्या व्यक्तींना इम्प्लांट पद्धतीचा वापर करून एका दिवसात संपूर्ण दात बसवण्याची सोय, नवरदेव आणि नववधूसाठी स्पेशल डेंटल ट्रीटमेंट पॅकेज, डायबिटीज मुळे दात गेलेल्या पेशंटसाठी सुद्धा इम्प्लांट ट्रीटमेंटची सोय आता नव्या अत्याधुनिक सुविधांसह सुसज्ज. मकानदार डेंटल अँड इम्प्लांट क्लिनिक, गोकुळ हॉटेल समोर, मलाबार रेस्टॉरंटच्या वर, दुसरा मजला, थोरली मस्जिद कॉम्प्लेक्स, स्टेशन रोड, कोल्हापूर. सर्वांनी आपल्या उपस्थितीची नोंद स्वागत कक्षाजवळ करावायची आहे. त्याचबरोबर स्वागत कक्षाजवळच चहापान व्यवस्था आहे. आपण राष्ट्रपुरुष मानतो त्या प्रभू रामचंद्रांच्या प्रतिमेचं पूजन आणि एकूणच देशाची घटना, संविधान या विषयाचं प्रमुख चिंतन केलेले महामानव आणि घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन आपण मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाच्या प्रारंभी करणार आहोत. त्याचबरोबर या एकूणच घटनेचं, कायद्याच्या कलमांचं आपल्याला पुन्हा पुन्हा स्मरण व्हावं म्हणून संविधानाची प्रत जी आहे त्याही ग्रंथाचं आज आपण या कार्यक्रमाच्या शुभारंभी पूजन करणार आहोत. मी मंचकावरील मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी भारत माता, प्रभू रामचंद्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान ग्रंथ यांचं कृपया पूजन करावं. आपण सारे भारत मातेचे सुपुत्र. लोकशाही प्रणालीत सुद्धा हे राज्य कसं चालावं तर प्रभू रामचंद्रांच्या आदर्शाप्रमाणे चालावं अशी आपली सर्वांची धारणा आहे. आणि या देशाची घटना ज्यांनी लिहिली त्या एकूणच घटनेच्या विचारधारेवर आपलं राज्य चाललेलं आहे आणि या घटनेवर देखील आपण नितांत श्रद्धा ठेवत असतो. त्यामुळे त्याचंही पूजन आणि प्रत्यक्ष या संविधानाचा जो ग्रंथ आहे त्याचीही प्रत आज आपण या ठिकाणी स्मरण म्हणून आहे, म्हणून आज ही प्रत आवर्जून या ठिकाणी पूजनासाठी ठेवलेली आहे. व्याख्यानाच्या निमित्तानं मनःपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर समाजाच्या विविध कार्यक्षेत्रातून हा विषय समजून घेण्यासाठी आपण वेळेत उपस्थित राहिलेले सर्व श्रोते हो, आपलंही मी उत्तर रत्नागिरी जिल्हा विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं मनःपूर्वक स्वागत करतो. आज मी श्रीयुत अनिरुद्ध भावे, विश्व हिंदू परिषदेच्या प्रांत कार्यकारिणीचे सदस्य आहेत. त्यांच्या समवेत श्री उदय शेठ चितळे, उत्तर रत्नागिरी जिल्हा मंत्री अशी त्यांच्यावर जबाबदारी आहे. आपल्या सर्वांना सुपरिचित असलेले ज्येष्ठ बुजुर्ग कार्यकर्ते श्रीयुत रमाकांतजी पुरोहित हे विश्व हिंदू परिषदेचे चिपळूण शहर अध्यक्ष अशी त्यांच्यावर जबाबदारी. साईनाथजी कपडेकर हे देखील उपस्थित आहेत. आणि या सर्वांच्या समेत आपला सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय आपल्यासमोर मांडण्यासाठी आलेले प्रमुख वक्ते ॲडव्होकेट प्रवीणजी देशपांडे हे देखील उपस्थित आहेत. आजच्या कार्यक्रमाच्या प्रारंभी उत्तर रत्नागिरी जिल्हा मंत्री म्हणून कार्यरत असलेले श्रीयुत उदय शेठ चितळे हे
या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आजच्या प्रमुख वक्त्यांचं भाषण ऐकण्याकरता आपण इच्छुक आहात, त्याच्यामुळे फार वेळ आम्ही कोणी घेणार नाही हो. पण प्रथेप्रमाणे प्रास्ताविक म्हटलेलं आहे त्याला. माझ्यानंतर माननीय अनिरुद्ध भावे आपल्याला एक 5 मिनटं मार्गदर्शन करतील आणि त्याच्यानंतर लगेचच प्रमुख वक्त्यांचं भाषण आणि त्यांचं सगळं फिल्म वगैरे काय ते दाखवणार आहेत, तो सर्व कार्यक्रम होईल. कार्यक्रमानंतर पसायदान होईल आणि कार्यक्रमाची सांगता होईल. कार्यक्रमाचं स्वरूप थोडक्यात सांगितलं, विश्व हिंदू परिषदेच्या वतीने वेगवेगळे कार्यक्रम आपण सोडायचा नाही आहे. आपण वेगवेगळ्या आयामांच्या माध्यमातून विश्व हिंदू परिषदेचं कार्य करत असतो. असेच आपण कार्य करत राहू. यामध्ये तुम्ही सर्वांचा सहभाग आम्हाला जास्तीत जास्त अपेक्षित आहे. या निमित्ताने मी फक्त एवढंच तुम्हाला आवाहन करतो की विश्व हिंदू परिषद ही अखिल भारतीय स्तरावर, आता विश्व हिंदू परिषदेला आपल्या 60 वर्ष पूर्ण होत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण होणार आहेत. पुढल्या वर्षीपासून ते 1-2 वर्ष आपले सगळे कार्यक्रम होतील. या सर्व कार्यक्रमात विश्व हिंदूच्या माध्यमातून आपण समाज प्रबोधनाची आणि राष्ट्रीय भावना जागृत, आजचा जो कार्यक्रम आहे हा खरा राष्ट्रीय लेवलचा आहे, सर्वसमावेशक कार्यक्रम आहे. आम्ही धर्म म्हणून हा आत्ता कार्यक्रम घेतलेला नाही आहे. हा अखिल भारतीय स्तरावरचा राष्ट्रीय विषय आहे. त्याप्रमाणे आपण सर्वांनी याचं चिंतन करूया. आपला सर्व मेसेज आज जरी संख्या कमी असली तरी एवढ्या संख्येच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत नीटपणाने पोचू शकतो एवढा मला विश्वास वाटतो. मी या निमित्तानं पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो. अनिरुद्ध भावेंना विनंती करतो की त्यांनी एक आपलं थोडं मनोगत व्यक्त करावं आणि मग लगेच आपण प्रमुख वक्त्यांचं भाषण करू. धन्यवाद. बंधू भगिनींनो, खरं म्हणजे विश्व हिंदू परिषद ही एक धार्मिक संघटना आहे. म्हणजे मुख्य प्रश्न जेव्हा आम्ही हा विषय लोकांच्या पुढे नेला तर एक धार्मिक क्षेत्रामध्ये काम करणारी संघटना आणि कायदा आणि कायदेविषयक या विषयामध्ये कसं काय काम करतो आहे, तर त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे विश्व हिंदू परिषद जरी धार्मिक संघटना असलं तरी राष्ट्र सर्वतोपरी, राष्ट्रहित हे सर्वप्रथम आणि मग राष्ट्रहिताला आवश्यक, म्हणजे ज्या भागामध्ये आम्ही राहतो त्या भागातल्या सर्वसामान्य नागरिकांच्या ज्या ज्या समस्या असतील, जे जे प्रश्न असतील, तो प्रश्न विश्व हिंदू परिषद हा स्वतःचा समजते. मग केवळ धार्मिक क्षेत्रातच नव्हे तर सामाजिक क्षेत्रातसुद्धा अनेकानेक विषय आजपर्यंत विश्व हिंदू परिषदेने घेतलेले आहेत, हातामध्ये घेतलेले आहेत. त्याच्यासाठी आवश्यक लढा दिलेला आहे आणि मग त्याच्या माध्यमातून समाजातल्या लोकांना त्यांचं जगणं कसं सुकर करता येईल या विषयामध्ये आपण काम करत असतो. आणि म्हणून विश्व हिंदू परिषदेने ज्या वेळेला हा समान नागरिक कायद्याचा विषय चर्चेला सुरुवात झाली, सरकारने खरं म्हणजे संघ आणि संघ परिवारातल्या समविचारी संस्था यांचं वर्षानुवर्षाचं हे स्वप्न आहे की या देशामध्ये समान नागरिक कायदा झाला पाहिजे, 370वे कलम रद्द झालं पाहिजे आणि देशामध्ये राम मंदिराची निर्मिती झाली पाहिजे. या 3 महत्त्वाच्या गोष्टींपैकी जी वर्षानुवर्ष आमच्या पूर्वीच्या अनेक कार्यकर्त्यांनी जे स्वप्न बघितलेलं होतं पैकी 2 स्वप्न पूर्ण झाली. 370वे कलम हटल्या गेलं. काश्मीर हा देशाचा अविभाज्य अंग जो आधी होताच परंतु तो सर्वांसाठी आता मुक्त झाला, त्याचा जो काही विशेष दर्जा होता तो दर्जा काढून टाकण्यामध्ये यश आलेलं आहे. त्याच्यानंतर राम मंदिराचं लढा आपण सगळ्यांच्याच बरोबरीने दिला, त्यालाही आपल्याला यश मिळालेलं आहे. राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झालेली आहे. आणि आता तिसरा जो मुद्दा होता तो म्हणजे समान नागरिक कायदा. मग हा कायदा होण्यामध्ये नेमक्या कुठल्या अडचणी होत्या, या कायद्याविषयी असंख्य गैरसमज हे लोकांच्या मनामध्ये आहेत. हे जर का गैरसमज दूर करायचे असतील आणि जास्तीत जास्त लोकांनी जर का सरकारने आता समाजाला मतं द्या तुमची काय आहेत हे मागितलं आहे, तर आपल्या सगळ्यांचं हे कर्तव्य आहे की आपण प्रत्येकाने या हॉलमध्ये जमलेले, हॉलमधल्या बाहेरचे जे जे असेल प्रत्येकाने किमान आपल्या वैयक्तिक प्रयत्नातून कमीत कमी 25 माणसांना या कायद्याच्या विषयी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स हा सरकारला त्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन देण्यासाठी हा आपण दिला पाहिजे. मग हा विषय आम्हाला आधी समजला तर हे सगळं करणं सुकर जाईल आणि म्हणून विश्व हिंदू परिषदेने हा विषय आपला मानला आणि या विषयावरचं व्याख्यान घेतलं. काल रत्नागिरीमध्ये असाच एक कार्यक्रम झाला. संध्याकाळच्या वेळेला 1-1.5 तासाचं व्याख्यान प्रश्नोत्तर असा कार्यक्रम झाला आणि आज या ठिकाणी चिपळूणमध्ये हा कार्यक्रम संपन्न होतो आहे. याच्या आधी असे 2 सामाजिक विषय विश्व हिंदू परिषद घेऊन गेलेली होती. एक म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना होणारा वानर आणि माकडांचा प्रचंड त्रास, याच्यासाठी आपण जनजागृती केली, लोकांच्या सह्या गोळा केल्या, वेगवेगळ्या ग्रामपंचायतींना पत्र पाठवून त्यांना ठराव करून ते सरकारकडे पाठवायला सांगितले आणि या
हा विषय आपण योग्य प्रकाराने राज्य सरकारपर्यंत पोचवला आणि आता सांगायला आनंद वाटतो की एक 8 दिवसापूर्वी आपले जे वनमंत्री आहेत सुधीरभाऊ मुनगंटीवार त्यांच्या PNचा मला फोन आला होता की हा काही राज्य सरकारच्या अखत्यारीतला विषय नाही, हा केंद्र सरकारच्या अखत्यारीतला विषय आहे. परंतु येत्या गुरुवारी म्हणजे मागच्या गुरुवारी सुधीरभाऊ हे दिल्लीला जात आहेत आणि केंद्रीय वनमंत्र्यांशी हा विषय ते बोलणार आहेत आणि तुमचा विषय लवकरात लवकर कशा पद्धतीने सोडवता येईल या पद्धतीने आम्ही नक्की प्रयत्न करणार आहोत. त्याच्यासाठी त्यांना काही कागदपत्र हवी होती, इंग्रजीमध्ये ते निवेदन सगळं ड्राफ्ट करून हवं होतं, ती सगळी पूर्तता आपण केली. दुसरा विषय आपण घेतला होता तो म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे महसूल न्यायालय आहे, या महसूल न्यायालयामध्ये आपण तहसीलदार असतील, प्रांत असतील, कलेक्टर असतील, कलेक्टरनंतर ही केस जाते मुंबईला कोकण आयुक्तांकडे किंवा MRTमध्ये. आता रत्नागिरी किंवा सिंधुदुर्गातला शेतकरी आपल्या गावावरनं तो त्या केससाठी जातो आणि त्या आयुक्तांना इतकं प्रचंड काम असतं की पुढची तारीख घेऊन बिचारा परत येतो. एका ट्रिपसाठी 2 दिवस जातात आणि 2-2.5 हजार रुपये खर्च होतात. आम्ही सरकारकडे परत सह्यांची मोहीम राबवलेली आहे आणि सरकारला अशी विनंती केलेली आहे की रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यांच्या ठिकाणी हे MRT आणि कोकण आयुक्त यांनी 2-2, 3-3 दिवस जसे आवश्यकता असेल त्याप्रमाणे त्यांनी इथे यावं आणि रत्नागिरीतल्या केसेस या रत्नागिरीमध्ये आणि सिंधुदुर्गातल्या केसेस या सिंधुदुर्गमध्ये या त्यांनी सोडवाव्या. याही दृष्टीने सरकारकडनं थोडासा सकारात्मक आपल्याला प्रतिसाद मिळतो आहे. मध्यंतरी पेपरलाच मी वाचलं होतं, उदयजी सामंत आपले पालकमंत्री आहेत, त्यांच्याकडे रत्नागिरीतले काही वकील मंडळी गेली होती तेव्हा त्यांनी त्यांना सांगितलं की असा सरकारचा विचार आहे. तर अशा वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांमध्ये विश्व हिंदू परिषद आजपर्यंत काम करत होती, याच्याही पुढे अशाच पद्धतीने करत राहीलच. याच्याबरोबरच लहान मुलांसाठी अनेक संस्कार वर्ग असतील, सत्संगाचे कार्यक्रम असतील, सेवा कार्य असतील, या अनेक विषयातनं समाजासाठी काम करत राहणं हे विश्व हिंदूचं काम आहे आणि याच्यामध्ये आपल्यासारख्या सर्व नागरिकांचा सक्रिय सहभाग हा कायमच आपल्याला अपेक्षित आहे. चिपळूणमधले अनेक जण या विषयाशी आता जोडले गेलेले आहेत. चिपळूणमध्ये मला वाटतं आता 2 संस्कार वर्ग सुरू झाले, अजून 2 हे चालू होण्याच्या स्थितीमध्ये आहेत. चिपळूणचे 11 भाग आपण म्हणतो, 11 भागामध्ये या वर्षभरामध्ये 11 संस्कार वर्ग आपण चालू करायचे असा इथल्या कार्यकर्त्यांचा संकल्प आहे. या सर्व विश्व हिंदूच्या कामामध्ये आपण सगळ्यांनी सक्रिय सहभाग द्यावा अशी आपल्याला विनंती करतो. आजचा विषय सगळ्यांनी शांतपणे ऐकून घ्यावा. विषय संपल्यानंतर आपल्याला त्या वेबसाईटवर जाऊन कशा पद्धतीने आपल्याला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स द्यायचा आहे किंवा आपलं जे काही मत आहे ते मांडायचं आहे याचा एक डेमो एक व्हिडिओद्वारे आपल्याला इथे पॉवरपॉईंट म्हणजे याच्या स्क्रीनवर आपल्याला दाखवला जाईल, तोही शांतपणे बघायचा आहे. त्याच्यातनं समजा काही लक्षामध्ये नाही आलं तर आपण एक त्या लिंकचा एक QR कोड तयार केलेला आहे. एक 4-5 ठिकाणी आपण तो QR कोड चिकटवून ठेवलेला आहे. आपल्या मोबाईलवरनं तो QR कोड स्कॅन केला की त्या अधिकृत वेबसाईटवर जो फॉर्म आहे जो आपल्याला भरायचा आहे तो फॉर्म ओपन होतो. तो फॉर्म पूर्ण भरायचा आणि आपलं जे काही मत असेल ते नोंदवायचं. मी परत एकदा आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स द्यावाच, परंतु आपल्या प्रत्येकाच्या वैयक्तिक प्रयत्नातनं किमान 25 माणसांकडून हा असा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स हा या कायद्यासाठी द्यावा आणि हा कायदा लवकरात लवकर संमत होईल अशा पद्धतीचा आपला जो काही सहभाग असेल हा प्रत्येकाने नोंदवावा एवढी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय श्रीराम. आजच्या प्रमुख व्याख्यात्यांचा परिचय करून देतो. ॲडव्होकेट प्रवीण हनुमंत देशपांडे, BSL LLM पर्यंत शिक्षण झालेलं आहे. शहाजी लॉ कॉलेज कोल्हापूर येथून त्यांनी विधी शिक्षण आपलं पूर्ण केलं. गेली 25 वर्ष कोल्हापूर येथे दिवाणी, लवाद कायदा, सहकार, बँकिंग, ट्रस्ट यामध्ये ते प्रॅक्टिस करतात. केंद्र शासनासाठी प्रमुख स्थायी जिल्हा सरकारी वकील म्हणून गेली 5 वर्ष काम करत आहेत. तसेच CBIसाठी विशेष जिल्हा सरकारी वकील म्हणून त्यांची नियुक्ती आहे. बहुराज्य सहकारी संस्थांसाठी लवाद कोर्ट म्हणून सन 2011 पासून ते काम करतात. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर तसेच लॉ कॉलेज कोल्हापूर येथे सन 2002 पासून मानद शिक्षक म्हणून काम पाहत आहेत. विविध नामांकित सहकारी बँका, उद्योग समूह आणि ट्रस्ट याकरता कायदेविषयक सल्लागार म्हणून ते काम करतात. पर्यावरण, भारताचे संविधान, कलम 370, CAA, बँकिंग व अन्य अनेक कायद्याच्या विषयांवर अनेक ठिकाणी त्यांनी व्याख्यानं दिलेली आहेत. अखिल भारतीय अधिवक्ता परिषद कोल्हापूरचे जिल्हा प्रमुख म्हणून गेली 5 वर्ष ते काम बघतात. तसंच 370 वरती त्यांनी साधारणतः 30 व्याख्यानं आजपर्यंत दिलेली आहेत आणि भारतीय कायद्यांचा इतिहास या विषयावर 12 भागांची आकाशवाणीवर त्यांची मालिका आहे.
राज्यनाट्य स्पर्धेमध्ये अनेक नाटकांचं दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी काम पाहिलेलं आहे. धन्यवाद. हिंदू परिषदेतर्फे हा जो एक उपक्रम राबवला जातो आहे आणि हा व्यापक प्रमाणावरती राबवला जातो आहे, तर सर्वप्रथम एका चांगल्या प्रस्तावित कायद्यासाठी अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावरती जनजागरणाची एक मोहीम राबवणं याबद्दल विश्व हिंदू परिषदेचे उत्तर रत्नागिरीचे आपले पदाधिकारी भावेजी चितळे सर आणि अन्य पदाधिकारी, तसंच या सगळ्या जनजागृतीसाठी एक प्रतिसाद द्यावा लागतो आणि तो प्रतिसाद म्हणून सर्व क्षेत्रातून वेगवेगळी मंडळी आपली इथे आज उपस्थित आहेत. तर त्यांचं सगळ्यांचं मी या निमित्ताने अभिनंदन करतो, आभार मानतो. याचं कारण असं आहे की हा उपक्रम देशाच्या पातळीवरती होणं ही काळाची गरज असं जे आपण म्हणतो ही आजची नाही आहे. म्हणजे खरं तर हा कार्यक्रम 75 वर्षापूर्वी माझ्या आजोबांच्या काळामध्ये हे जे व्याख्यान आहे हे माझ्या आजोबांनी करायला पाहिजे होतं, अशी परिस्थिती तर आहे. तर इतक्या वर्षानंतर हा जो विलंब आहे त्याचा खेद व्यक्त करूनच आपल्याला हे सगळं पुढचं भाष्य याच्यावरचं केलं पाहिजे. आता काही प्रश्न त्याच्यामध्ये मनामध्ये येतात आणि गैरसमज इतके पसरलेले आहेत लोकांच्यामध्ये, या विषयासंदर्भामध्ये इतकं पसरलेलं आहे किंवा पसरवलं जातं आहे. त्यासाठी हे जनजागरण करणं आणि ही मोहीम राबवणं हे अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. त्या अनुषंगाने महत्त्वाचा सगळ्यात पहिला प्रश्न असा येतो की मी स्वतः जातपात भेदभाव मानत नाही, तरी पण धर्म मानतो, संस्कृती मानतो, परंपरा मानतो. मग अशा लोकांचं काय होणार, या प्रश्नाचं उत्तर आपल्या या सगळ्या चर्चेमध्ये आपण शोधण्याचा प्रयत्न करू. ज्या उथळ चर्चा होतात, ज्या गैरसमज पसरवले जातात आणि त्या सवंग स्वरूपाच्या असतात, तर त्याच्याबद्दल एक गंभीर दृष्टी एक यावी या चर्चेचा एक उद्देश आहे. आणि केवळ जर आपण एक वेगळ्या दृष्टिकोनातून सजगपणे हे सगळं समग्र आकलन करून घेऊ शकलो आणि या जी मोहीम आहे त्या मोहिमेला प्रतिसाद देऊ शकलो, तरी मला वाटतं की या चर्चेचं यश त्याच्यामध्ये नक्कीच आहे. युनिफॉर्म सिव्हिल कोडचं जे विचार आहे हा कायद्याचा विचार जास्त करून आहे. तथापि त्याला वेगवेगळे पैलू आहेत. सामाजिक अंग आहे, राजकीय अंग आहे, धार्मिक अंग आहे आणि त्यामुळे त्याचे सगळे पैलू काही एवढ्या कमी वेळामध्ये मांडणं शक्य नाही. तर जास्तीत जास्त पैलूंना मी त्याच्यात स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो आणि याच्यामध्ये मुख्य मुद्दा हा कायद्याचा आणि सामाजिक प्रश्न मांडण्याचा आपण इथे जास्त प्रयत्न करूया. युनिफॉर्म सिव्हिल कोड याचा प्राथमिक अर्थ असा आहे की भूमीचा कायदा आणि व्यक्तीचा कायदा म्हणजे पर्सनल लॉज हा एक भाग आहे. त्याच्यामध्ये कायद्याचे दोन विभागणी कायद्याची अशी झालेली आहे की भूमीचा कायदा वेगळा. भूमीचा कायदा म्हणजे काय की तो कायदा त्या भूमीवरती असणाऱ्या सर्वांना समान पद्धतीनं लागू होईल. आणि वैयक्तिक कायदा म्हणजे जसं की हिंदू लॉ, मुस्लिम लॉ, ख्रिश्चन लॉ, फारसी लॉ, याचा अर्थ त्या भूमीवरती वेगवेगळ्या धर्माचे पंथाचे लोक जर असतील तर त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं कायदा लागू होईल. म्हणजे व्यक्ती कोण आहे, त्याचा पंथ काय आहे, याच्यावरती अवलंबून असणारा कायदा ह्याला व्यक्तिगत कायदा असं म्हणतो आपण. पर्सनल लॉ असं त्याला म्हणतात. आणि लॉ ऑफ लँड असा जो असतो त्याला हा भूमीचा कायदा आपण असं म्हणतो की जो सर्वांना समान पद्धतीनं लागू होतो. पूर्वी
सगळंच क्षेत्र जे होतं ते हे पर्सनल लॉप्रमाणे गव्हर्न व्हायचं. प्राचीन काळापासून जर आपण बघितलं तर सर्व जो कायदा होता हा धर्मसत्तेखाली होता. धर्मच आपल्याला सगळं सांगायचा की असं करायला पाहिजे, असं नाही करायला पाहिजे. अगदी व्यक्तिगत आत्मिक उन्नतीपासून शारीरिक उन्नतीपासून सगळ्या ज्या गोष्टी आहेत, आपल्या आयुर्वेद असेल, बाकीच्या आपल्या ज्या सगळ्या गोष्टी असतील, व्यक्तिगतपासून सामाजिक अंग, राजकीय अंग, आर्थिक अंग, हे जे संपूर्ण व्यवस्था जी आहे या व्यवस्थेवरती आपल्याला धर्मच आपल्याला गाईड करत होता. मग जो धर्म असेल त्याप्रमाणे तो कायदा असायचा. आणि त्यामुळे अर्थातच तो युनिफॉर्म असत नव्हता. म्हणजेच तो लॉ ऑफ लँड नव्हता. म्हणजेच तो भूमीचा कायदा नव्हता. म्हणजे तुम्ही कोण आहात याच्यावरती तो अवलंबून असायचा. आताची आपल्याला जे युनिफॉर्म सिव्हिल कोड आणायचा आहे असा जो प्रस्ताव आहे त्या प्रस्तावामध्ये या धर्माचा कायदा वेगवेगळा असल्यामुळे जे भेद निर्माण होत आहेत, त्याच्यामुळे जी असमानता निर्माण होती आहे, त्याच्यामुळे जो भेदभाव निर्माण होतो आहे धार्मिक गोष्टीकरिता, तो नष्ट करून आपण एका समान पातळीवरती येण्यासाठी म्हणून हा प्रयत्न करतो आहे. ह्याची मूलभूत संकल्पना आहे, ही आधी लक्षात घेतली पाहिजे. म्हणून धर्म हा जो प्रत्येक गोष्टीमध्ये, राज्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये जे प्रत्यक्ष धर्म काम करायचा ते हळूहळू कमी होत गेलं. सामाजिक अंगामधलं धर्माचं जे स्थान होतं ते कमी होत गेलं. कारण याचं असं आहे की वेगवेगळ्या धर्माचे जे लोक आहेत हे एकत्र येऊ लागले आणि एक सामायिक व्यवहार करू लागले, सामायिक जीवन जगू लागले आणि त्यांच्यामध्ये ताळमेळ बसेना. आणि ताळमेळ बसत नाही असं लक्षात आल्यानंतर जर एका देशामध्ये एका राष्ट्राचा जर विचार करायचा असेल, त्याच्यामध्ये एकोप्याची भावना निर्माण व्हायची असेल, त्याच्यामध्ये भेदभाव नाही अशी भावना, समानतेची वागणूक जर प्रत्येकाला द्यायची असेल, तर त्यांच्यामध्ये हे जे त्यांची जी परवानगी आहे, प्रत्येक धर्माला आपापल्या धर्माप्रमाणे आचरण करण्याची जी परवानगी आहे, त्याच्यामध्ये जे सामाजिक मूल्यांचं हनन होतं आहे, सामाजिक मूल्यांचा जो ऱ्हास होतो आणि आपण एकमेकांच्या बरोबर प्रत्यक्ष वागू शकत नाही, डील करू शकत नाही, व्यवहार करू शकत नाही. त्यामुळे सामूहिक जीवन आपलं अस्थिर होत गेलं, अव्यवस्थित होत गेलं. त्याच्यामधूनच जातीपातीमधल्या जे भेदभाव आहेत हे आपण बघितले. अनिष्ट रूढी परंपरा ह्या कशा होत्या ते पण आपण बऱ्याच अंशी इतिहासाच्या अभ्यासामध्ये पाहिलेले आहेत. जो सामाजिक राजकीय इतिहास आहे त्याच्यामध्ये अनिष्ट परंपरा, पद्धती, रूढी ह्या त्या काळानुसार कदाचित बरोबर असतीलही, पण त्या काळानुरूप आता बदलल्या पाहिजेत. ही भावना सगळ्यांच्यात निर्माण व्हायला पाहिजे. सतीची प्रथा नष्ट झाली, त्याच्यामध्ये जातीपेतीमध्ये इतक्या भेदभावाची भावना होती, ती बऱ्याच अंशी कायद्याने, संविधानाने आज कमी करण्याची, ही जी दरी आहे जातीपातीमधली ही कमी करण्याची संविधानाने प्रयत्न केला आहे. पण तोही अजूनही आपण समूळ नष्ट होत नाही आहे. तर आपल्याला जर राष्ट्र टिकवायचं असेल, विकासाकडं न्यायचं असेल, स्थैर्याकडं न्यायचं असेल, तर याच्यासाठी आपली एक कायदा जेवढा असेल तेवढं आपण एकोप्यानं राहू, भेदभाव विरहित राहू आणि समान व्यवहार जर झाला तर एक आनंदानं समृद्ध जीवन आपल्याला सगळ्यांना जगता येईल. ही याच्या मूळची संकल्पना होती. हे लक्षात घेऊन समान नागरी कायद्याच्या संदर्भामध्ये अनेक वर्ष काम चाललेलं आहे. त्याच्यामध्ये आता जे आहे ते लॉ कमिशन ही एक वेगळी संस्था संविधानानं दिलेली आहे आणि संविधानांमध्ये जी लॉ कमिशनची स्थापना झाली त्या संविधानाच्या कलमानुसार, आधीच्या इंग्लिश कायद्यामध्ये सुद्धा लॉ कमिशनची स्थापना झाली होती. काय काम आहे त्याचं की लॉ कमिशनने समाजामध्ये जाऊन वेगवेगळे प्रश्न बघायचे. केंद्र सरकारला प्रश्न काहीतरी दिसतो आहे तर लॉ कमिशनला त्यांनी सुचवायचं. त्या लॉ कमिशनने त्याच्यावरती अभ्यास करायचा आणि अभ्यास करून त्याच्यामध्ये जनमत काय आहे, खरा न्याय काय आहे, संविधान काय सांगतं, कायदा काय असू शकतो, याच्यावरती एक रिसर्च वर्क तयार करायचं, एक अभ्यास तयार करायचा आणि त्याचा अहवाल लॉ कमिशनचा रिपोर्ट स्वरूपामध्ये शासनाला द्यायचा. म्हणजे शासनाला काम करत असताना त्याचा उपयोग व्हावा. अशा पद्धतीचं लॉ कमिशन 2018मध्ये पहिल्यांदा युनिफॉर्म सिव्हिल कोडवरती भरलं. त्यामध्ये हा कायदा ना गरजेचा आहे ना आवश्यक आहे अशा पद्धतीची एक त्याच्यामध्ये पहिल्यांदा त्या लॉ कमिशनचा रिपोर्ट आला. त्याच्यानंतर पुन्हा एक लॉ कमिशन आता जस्टिस अवस्थी म्हणून आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली बसलेला आहे आणि त्याचा अहवाल मागवलेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून पुन्हा एकदा या सगळ्याची फेररचना व्हावी म्हणून लॉ कमिशननं ह्या एक मोहीम राबवलेली आहे की ज्याच्यामध्ये
आता जो आपण डेमो बघणार आहोत त्याचा तो भाग आहे, प्रात्यक्षिक पाहणार आहोत त्याच्यामध्ये, की आपलं काय मत आहे युनिफॉर्म सिव्हिल कोडबद्दल याचा जो मत मागवलं जाणार आहे. याच्यामध्ये समज गैरसमजामध्ये सुद्धा काही व्हॉट्सअपवरती मेसेजेस येतात, काही एका नंबरला मिस कॉल द्या म्हणतात. ह्या सगळ्या चुकीच्या पद्धती आहेत. लॉ कमिशनच्या साईटवर जाऊन प्रत्यक्षात आपलं मत नोंदवणं, लॉ कमिशनच्या साईटवर गुगलला जाऊन लॉ कमिशनच्या साईटवर जाऊन त्याचं एक फॉर्म आहे, तो फॉर्म डाउनलोड करून घेऊन त्याच्यामध्ये आपलं मत नोंदवणं, आपला डेटा भरणं आणि मग तो फॉर्म अपलोड करणं ही त्याची योग्य आणि एकमेव व्यवस्थित आणि कायद्याला मान्य असणारी आणि लॉ कमिशनला अपेक्षित असणारी अशी प्रक्रिया आहे. तीच आपण राबवायला पाहिजे. आता थोडंसं विषयाकडे पुन्हा जाऊया, की मगाशी मी सांगितलं तसं की दोन विभिन्न पूर्वीचा समाज होता तो दोन गटामध्ये असायचा. त्यामुळे तिथले भाषा, तिथली संस्कृती अशी विकसित होत गेली. पण जसं आपण एकत्रित येत गेलो, दळणवळणाची साधनं वाढत गेली, तसं जग एकत्रित आलं. आणि मग हे वेगवेगळे समूह जर एकत्र येत असतील तर आपल्या संस्कृती, आपली भाषा ही आपल्या जपायचीच आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची तडजोड करायची नाही. परंतु सामाजिक व्यवहार हा भेदभावविरहित असला पाहिजे. त्याच्यामध्ये कुठेही अन्याय कोणावरती होता कामा नये. याच्यासाठी युनिफॉर्म सिव्हिल कोडची ही संकल्पना आवश्यक आहे असं वाटतं. स्त्रिया, महिला वर्ग, दुर्बल घटकामध्ये मागास, आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या मागास असलेला वर्ग, असा संपूर्ण जो समाज आहे, हा जो दुर्बल घटक पूर्वीपासून आहे, तो हळूहळू सक्षमीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. त्याचे अनेक टप्पे आत्तापर्यंत आपण बघितले. रिझर्वेशन असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारे त्यांना मदत देण्याच्या प्रत्यक्ष आर्थिक मदत देण्याचा भाग असेल, याच्यामधून किंवा स्त्रियांना वेगवेगळ्या कायद्यांमधून समान हक्क देण्याचा असेल, तरतूद केली असेल. तर या सगळ्या माध्यमातून प्रत्येक वेळेला एक नवीन काहीतरी कायदा आणला जातो, एक नवीन योजना राबवली जाते आणि त्यातून हा प्रयत्न केला जातो. तथापि आजपर्यंतचा इतिहास असं सांगतो की नवं पाऊल जेव्हा या दुर्बल घटकासाठी उचललं जातं त्यावेळेला त्याला प्रचंड प्रमाणामध्ये विरोध होतो. तर असाच विरोध प्रत्येक वेळेला झालेला आहे. तर विरोधाला या घाबरायचं कारण नाही. आपल्याला त्या वेळेचा जसं हा आपण पुढे जात जाऊ तसा हा विरोध मावळत जाईल. आणि त्यामुळे युनिफॉर्म सिव्हिल कोड जर खरं प्राचीन काळातला जर बघितला तर प्राचीन काळामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड होता. कारण का, जरी वेगवेगळ्या गटांमध्ये वेगवेगळे लोक राहत असले, भारतीय संस्कृती त्याच्यामध्ये रुजलेली होती, तरी देखील वेगवेगळ्या संस्कृतीमधले लोक एकमेकांच्यात भेदभाव मानत नव्हते. अगदी प्राचीन काळातले मी सांगतो. त्यामुळे त्या संस्कृतींमध्ये वेगळा समान कायदा आणण्याची आवश्यकता नव्हती. कारण अस्थिरता येत नव्हती, स्थैर्याचे प्रश्न येत नव्हते. त्यामुळे मधल्या काळामध्ये, मुघल काळामध्ये त्यांना समजलं नाही की हे कसं सिस्टीम राबवायची, या हिंदू समाजाला कसं सामावून घ्यायचं हे काही समजलं नाही. त्यामुळे हिंदू समाज त्यांना समजून घ्यायला इतकं वर्ष गेली. त्यामुळे त्यांनी हिंदूंना हिंदूंचा कायदा आणि मुस्लिमांना मुस्लिमांचा कायदा अशा प्रकारे पुन्हा कायद्याचं विभाजन झालं. ब्रिटिशांनी जेव्हा आले, पहिल्यांदा ब्रिटिशांनी ढवळाढवळ करून धार्मिक गोष्टींमध्ये काही इंटरफिअर करायचा प्रयत्न केला. त्यावेळेला 1857चा उठाव झाला, आपल्याला माहिती आहे. त्यावेळेला त्याच्यानंतर 1860 साली राणीचं राज्य आलं. राणीने जेव्हा ब्रिटिश सत्ता प्रत्यक्ष कधी आली असं आपण म्हणतो तर साधारणपणे 1857चा उठाव झाल्यानंतर ताबडतोब. त्यावेळेला राणींनी, इंग्लंडच्या राणीने सगळं सत्ता आपल्या हातात घेतली. त्याच्यामधले जे सगळे कायदे आहेत त्यातला जो युनिफॉर्म सिव्हिल कोडचा जो महत्त्वाचा भाग आहे, सामाजिक व्यवहाराचा जो भाग आहे, म्हणजे आपला ह्याचा व्यवहार असेल, जमिनींचा खरेदी विक्रीचा व्यवहार असेल, मालमत्ता हस्तांतरणाचा व्यवहार असेल, बक्षिसाचा व्यवहार असेल, म्हणजे बक्षीस पत्र करून देण्याचा व्यवहार असेल, असे जे काही गोष्टी आहेत, किंवा बँकिंगचा चेक वगैरे, हुंडी, चेक असे जे व्यवहार आहेत, तो व्यवहार असेल. नंतर फौजदारी संपूर्ण कायदा, त्याच्यामध्ये इंडियन पिनल कोड आपण म्हणतो, इंडियन पिनल कोड, CRPC म्हणजे इंडियन पिनल कोड जसा राबवला जातो कोर्टामध्ये त्याला CRPC म्हणतात तो. नंतर ट्रस्टचा कायदा, आपण जे ट्रस्ट आज बघतो, फाउंडेशन, ट्रस्ट हे जे बघतो, त्या ट्रस्टचा कायदा, हे सगळे फौजदारी कायदा असो, ह्या व्यवहारांचा कायदा असो, व्यवसायाचा कायदा असो, कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट आहे, हा जो व्यवसायाचा कायदा आहे, व्यवसाय, व्यवहार, धर्म
हे जे बाकीचे सगळ्या गोष्टी होतात ह्याच्यातून त्या धर्मातून मुक्त करून त्यांना 1860 सालापासून साधारणपणे 1880 सालामध्ये 20 वर्षाच्या कालावधीमध्ये जवळजवळ 20 ते 25 कायदे इंग्रजांनी केले. ते काही युनिफॉर्म सिव्हिल कोड यावा, युनिफॉर्मिटी यावी हे म्हणून केले नाहीत. त्यांना शांतता सुव्यवस्था यावी याच्यासाठी जे काही करता येईल ते केलं. त्यामुळे फौजदारी कायदा जो होता तो वेगळ्या शरिया पद्धतीनं चालायचा, शरिया पद्धतीनं चालायचा. तो कायदा याच्यामध्ये येत असताना फौजदारी कायदा जो आला तो क्रिमिनल प्रोसिजरच्या वेळेला आला. क्रिमिनल प्रोसिजर कोड, इंडियन पिनल कोड हा 1860 साली आला. याचाच अर्थ मुस्लिमांना वेगळा फौजदारी कायदा, हिंदूंना वेगळा फौजदारी कायदा असं जे काही संकल्पना होती ती रद्द झाली 1860मध्ये ते 1872 या कालावधीमध्ये, ह्या 12-15 वर्षाच्या कालावधीमध्ये. आणि फौजदारी सगळं जे व्यवहार जीवन जे आपलं आहे फौजदारी स्वरूपाचं, हे सगळं धर्माच्या कक्षेतून बाहेर गेलं आणि समान नागरी कायद्यामध्ये आलं. म्हणजेच काय की तो धर्माशी संबंधित कायदा असणार नाही, सर्वांना समान असेल. म्हणजे काय झालं, सिव्हिल कायदा तेवढा राहिला, सिव्हिल कायदा तेवढा राहिला, फौजदारी कायदा हा त्याच वेळेला आला. त्या एक गोष्ट इथं लक्षात घेतली पाहिजे की त्यावेळेला एवढा मोठ्या प्रमाणामध्ये कधी विरोध झाला नाही. आपण सर्वांनी स्वीकारला ना तो फौजदारी कायदा जेव्हा आला, युनिफॉर्म सिव्हिल कोड फौजदारी गोष्टींच्या बाबतीत जेव्हा आला तेव्हा सर्व मुस्लिमांनी, सर्व हिंदूंनी त्यावेळेला आपण स्वीकारलेलं आहे. ही काही नवीन गोष्ट नाही आहे की युनिफॉर्मिटी आणतो आहे धर्माच्या गोष्टीमध्ये, एखादा आपण गोष्ट आणतो आहे, इंट्रोड्यूस करतो आहे तर ती आपण मानायची धर्मावरती अतिक्रमण होतं आहे असं म्हणायचं असं काही कारण नाही. 1860 सालापासून हे आपण स्वीकारत आलेलो आहोत आणि सर्व धर्मांनी ते स्वीकारलेलं आहे. हे प्रपोजिशन या मुळाशी जातं आणि ते लक्षात ठेवलं पाहिजे. नंतरच्या भागामध्ये 20व्या शतकामधल्या एक महत्त्वाच्या काही घटना आहेत. खिलाफत आंदोलन सगळ्यांना माहिती आहे, असहकाराचं आंदोलन सगळ्यांना माहिती आहे. त्यावेळेला सगळ्यांनी एकत्रित लढा ब्रिटिशांच्या विरुद्ध द्यायचा ठरवला तेव्हा हिंदू मुस्लिम लोक एकत्र आले. अशा वेळेला ब्रिटिशांना असं वाटलं की काहीतरी तोडफोडीचं राजकारण केल्याशिवाय इथं सत्ता आपल्याला मिळवता येणार नाही. त्यामुळे 1937मध्ये, ॲक्च्युली 1925मध्ये इंडियन सक्सेशन ॲक्ट आला होता की जो सगळ्यांना लागू होता. युनिफॉर्म सिव्हिल कोडचा सिव्हिलचा एक कायदा 1925मध्ये आला होता, इंडियन सक्सेशन ॲक्ट म्हणून, म्हणजे उत्तराधिकाराच्या संदर्भामध्ये कायदा आला होता. पण 1937मध्ये या तोडफोडीच्या राजकारणामध्ये शरिया कायदा, मुस्लिम पर्सनल लॉ हा अंमलात आणण्याचा डाव हा ब्रिटिशांनी रचला. त्याच्यामध्ये हा कायदा आला. म्हणजे पुन्हा धर्माच्या धार्मिक अस्मितांना आवाहन करत राहायचं, म्हणजे त्या धार्मिक अस्मितांच्या आव्हानापोटी कोणामध्ये दोन समाजांमध्ये, दोन धर्मांमध्ये, दोन पंथांमध्ये भांडण होईल आणि त्या भांडणाच्या आधारे आपल्याला पुढे काहीतरी करता येईल. एवढंच नाही, 1941 साली पुन्हा 37 नंतर शरिया कायदा जो आला. शरिया कायदा काय आहे, शरिया कायद्याची सगळी कलमं शरिया म्हणजे काय असं काही दिलेलं नाही. शरिया कायदा म्हणजे एवढाच आहे की शरिया कायदा, शरियामध्ये जे काही सांगितलेलं आहे ते फॉलो करायचं, असं 5-6 कलमांचा तो कायदा आहे फक्त. एवढंच नाही, तोडफोडीच्या राजकारणामध्ये पुढे जाऊन 1941 साली BN राव कमिटी बसवली आणि BN राव कमिटीने हिंदू कोड बिलचंही सुरू केलं. एक लक्षात घ्यायला पाहिजे, आपल्याला काहीतरी गैरसमज निर्माण करून दिला जातो. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलासाठी पुढाकार घेतला ही गोष्ट खूप नंतरची गोष्ट आहे, खूप नंतरची गोष्ट आहे. त्याच्या आधी हिंदू कोड बिलला विरोध करणारे पहिले बाबासाहेबच होते. याचं कारण असं आहे, त्यांना हे मुस्लिमांचा वेगळा कायदा, ह्यांचं कोडिफिकेशन, त्यांचं कोडिफिकेशन असं करण्यामध्ये त्यांना इंटरेस्ट नव्हता, बाबासाहेबांचं स्वारस्य नव्हतं. त्यामुळे बाबासाहेबांची अशी इच्छा होती की सगळ्यांना युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू व्हावा. त्यामुळे संविधान सभा जेव्हा स्थापन केली, म्हणजे संविधान बनवायचं आहे तर त्याचा एक मसुदा तयार केला जातो आणि त्या मसुद्यावरती, म्हणजे मसुदा तयार करणाऱ्या मसुदा समिती जी आहे ती तयार झाल्यानंतर त्याच्यावरती चर्चा घेतली जाते. संपूर्ण जी संविधान सभा आहे त्याच्यामध्ये तो विषय चर्चेला घेतले जातात आणि त्याच्यावरती येस नो, त्यांचे सजेशन्स काय, त्याच्यात मॉडिफिकेशन काय करून ते एक एक कलमं पुढे जातात. त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की 23 नोव्हेंबर 1948 या वेळेला कलम 44वरती, म्हणजे त्यावेळेचं कलम वेगळं होतं, पण समान नागरी कायद्यावरती चर्चा केली. आणि खरं तर मूलभूत हक्कांचा जो विषय आहे,
म्हणजे धर्मस्वातंत्र्याचा अधिकार, समानतेचा अधिकार, भेदभावविरहित राहण्याचा अधिकार, हे जे आपले वेगवेगळे मूलभूत स्वातंत्र्याचे जे हक्क आहेत, या हक्कांची चर्चा झाल्यानंतर समान नागरी कायद्याबद्दलची चर्चा प्रस्तावामध्ये होती, म्हणजे ड्राफ्ट बिलमध्ये होती. परंतु बाबासाहेबांनी एक वेगळ्या पद्धतीची दृष्टी दाखवली आणि कलम 44 युनिफॉर्म सिव्हिल कोडचा जो भाग आहे हा आधी चर्चेला घेतला. याच्यामध्ये तारखा जर आपण बघितल्या संविधान सभेच्या, तर 23 नोव्हेंबर 48ला युनिफॉर्म सिव्हिल कोडवरची चर्चा आहे आणि धर्मस्वातंत्र्याची जी चर्चा आहे, धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार या विषयावरची जी चर्चा आहे ही 3 डिसेंबरला झाली. 3 डिसेंबर 1948ला झाली. याचा अर्थ क्रमाने युनिफॉर्म सिव्हिल कोडची चर्चा ही धार्मिक स्वातंत्र्याच्या चर्चेनंतर होती. तथापि त्या मसुद्याची क्रम बदलून घेऊन आधी युनिफॉर्म सिव्हिल कोडवरती चर्चा घडवून आणण्याची एक द्रष्टा माणसालाच ही असू शकते व्हिजन. तर या दृष्टिकोनातून त्यांनी घेतली. याचं कारण काय, तर युनिफॉर्म सिव्हिल कोडची जर चर्चा झाली आणि यशस्वी झाली आणि आपण संविधान सभेला जर त्याच्याबद्दल कन्व्हिन्स करू शकलो तर हा कायदा येईल आणि धर्मस्वातंत्र्याचा जो काही हक्क आहे, म्हणजे पुन्हा भेदाचाच विषय येऊ शकतो अशी जी शक्यता आहे, त्याच्यामध्ये कमीत कमी गोष्टींच्याबद्दल तो धर्मस्वातंत्र्याचा कायदा करता येईल आणि युनिफॉर्म सिव्हिल कोडचा कायदा हा प्रामुख्याने पुढं आणता येईल, ही दृष्टी बाबासाहेबांची होती. हिंदू कोड बिल म्हणून मुस्लिमांसाठी वेगळा कायदा, हिंदूंसाठी वेगळा कायदा असं करण्याची बाबासाहेबांची दृष्टी कधीही नव्हती. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तथापि काय झालं की मग हा विषय का मागं पडला, त्यावेळेला बाबासाहेबांनी चर्चा केली त्या संविधान सभेमध्ये. त्या संविधान सभेमधले प्रत्येकाला उपलब्ध नाही म्हणून त्यातला काही जो अंश आहे बाबासाहेबांनी संविधान सभेमध्ये सांगितलेला, त्याचं जे मराठी अनुवाद आहे तो थोडासा मी आपल्याला वाचून दाखवतो. कारण युनिफॉर्म सिव्हिल कोडवरचं जे संविधान सभेवरचं बाबासाहेबांचं प्रत्यक्ष जे भाष्य आहे आणि काय चर्चा झाली ही आपल्याला थोडीशी ही बॅकग्राऊंड म्हणून समजणं आवश्यक आहे. डॉक्टर बाबासाहेब समान नागरी कायदा एका विशाल देशात शक्य आहे का या प्रश्नाला उत्तर देताना असं म्हणाले, मला या विधानाविषयक अत्यंत आश्चर्य वाटत आहे. म्हणजे संपूर्ण देशभर लागू कसा करता येईल हा जो आज प्रश्न विचारला जातो आहे. संपूर्ण देशभर इतके जाती आहेत, पंथ आहेत, वेगवेगळ्या भाषा आहेत, वेगवेगळ्या संस्कृती आहेत, अशा वेळेला आपण कसं काय हा युनिफॉर्म सिव्हिल कोड लाभवणार हा जो प्रश्न विचारला जातो हा प्रश्न नवीन प्रश्न नाही आहे. हा प्रश्न संविधान सभेमध्ये बाबासाहेबांना विचारला होता. त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं, मला या विधानाविषयी अत्यंत आश्चर्य वाटत आहे. आपल्या देशात मानवी संबंधांच्या सर्व बिंदूविषयक समान कायदे आहेत. आपल्याकडे पूर्ण देशात समान आणि समग्र फौजदारी कायदा आहे जो भारतीय दंडविधान आणि फौजदारी प्रक्रिया संहितेमध्ये नमूद आहे. मिळकत व्यवहारासंदर्भात आपल्याकडे मिळकत हस्तांतरण कायदा आहे जो पूर्ण देशात लागू आहे. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट आहे आणि मी अशा अनेक कायद्यांचा उल्लेख करू शकेन की जे हे सिद्ध करतील की व्यवहारात देशामध्ये एक नागरी कायदाच आहे की जो विषय आणि अंमलबजावणीमध्ये पूर्ण देशभरात समान आहे. फक्त एकच क्षेत्र आहे ज्यामध्ये अजून हा नागरी कायदा होऊ शकला नाही, तो म्हणजे विवाह आणि वारसा हक्क. अशा प्रकारे वैयक्तिक कायदा सोडल्यास नागरी कायदा सर्वांना समानच लागू आहे असं बाबासाहेबांचं म्हणणं होतं. सर्व मुस्लिमांसाठी देशात एक वैयक्तिक कायदा आहे. या विधानाला आव्हान देत बाबासाहेब म्हणाले, मुस्लिमांसाठी मुस्लिम शरिया लॉ आहे असं जेव्हा उल्लेख केला त्याचं उत्तरामध्ये असं म्हणाले, 1935पर्यंत वायव्य सीमा प्रांतामध्ये शरिया कायदा लागू नव्हता. तेथील मुस्लिमांना वारसा हक्क आणि इतर अनुषंगिक बाबींसाठी हिंदू कायदा लागू होता. वायव्य सीमा प्रांतामध्ये हा कायदा शरिया कायदा लागू नव्हता, तिथं मुस्लिम लोकांसाठी हिंदू कायदा लागू होता. तेथील मुस्लिमांना 1939मध्ये केंद्रीय विधिमंडळाने हस्तक्षेप करून वायव्य सीमा प्रांतामध्ये मुस्लिमांना लागू असणाऱ्या हिंदू कायद्याची अंमलबजावणी थांबवली आणि शरिया कायदा लागू केला. मात्र इतकेच नाही, माझे सन्माननीय मित्र हे विसरत आहेत की 1937पर्यंत वायव्य सीमा भाग वगळून उर्वरित भागात जसे की संयुक्त केंद्रीय आणि बॉम्बे या प्रांतात बहुतांश मुस्लिम लोक वारसा हक्काबाबत हिंदू कायद्याने नियंत्रित होते. हाही भाग लक्षात घेतला पाहिजे
की 1937पर्यंत, म्हणजे हे आता वक्तव्य कधी केलं जाते 48मध्ये, त्याच्यापूर्वी 10 वर्षापूर्वीपर्यंत काय परिस्थिती होती की हे वायव्य सीमाभाग वगळून उर्वरित भागात सगळीकडे म्हणजे संयुक्त केंद्रीय आणि बॉम्बे म्हणजे फक्त मुंबई नव्हे, बॉम्बे म्हणजे खाली कर्नाटकपासून पूर्ण वरच्या गुजरातच्या राजस्थानपर्यंतचं जे टोक होतं तो बॉम्बे हे होता. तर अशा प्रकारची ही बॉम्बे रचना जी होती ती लक्षात घेतली पाहिजे. या प्रांतामध्ये बहुतांश मुस्लिम लोकांमध्ये वारसा हक्काबाबत हिंदू कायदा होता, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यांना एकरूपतेच्या छताखाली आणण्यासाठी 1937मध्ये विधिमंडळाला हस्तक्षेप करावा लागला आणि शरिया कायदा उर्वरित भागासाठी लागू करण्यासाठी कायदा संमत केला. मला माझे मित्र करुणाकरा मेनन यांच्याकडून समजले की उत्तर मलाबार, उत्तर केरळमध्ये मुरुम्मक्कय्याम्मा या कायदा सर्वांना, फक्त हिंदूंना नाही तर मुस्लिमांनाही लागू होता. इथे हे लक्षात घ्यायला पाहिजे की हा कायदा मातृसत्ताक पद्धतीचा कायदा होता, पितृसत्ताक पद्धतीचा नव्हता. बाबासाहेबांनी आपल्या वक्तव्याने मुस्लिम कायदा हा अपरिवर्तनीय आहे हे सदस्यांचे म्हणणे खोडून काढले आणि कायदा काही भागांमध्ये लागू नव्हता, तर तो केवळ 10 वर्षापूर्वी लागू केलेला आहे. आणि ते पुढे म्हणतात की त्यामुळे सर्व नागरिकांसाठी धर्मनिरपेक्ष एकरूप नागरी संहिता करण्यासाठी हिंदू कायद्यातील काही भाग घेणे आवश्यक आहे. अनुच्छेद 35 प्रमाणे नव्या नागरी कायद्यामध्ये तो घेतला जाऊ शकतो. तो हिंदू कायद्यामध्ये आहे म्हणून नाही, तर तो सर्वाधिक सुयोग्य आहे म्हणून घेतला जाऊ शकतो. मला खात्री आहे की एकाही मुस्लिमाला असं म्हणण्यास वाव नसेल की संविधानकर्त्यांनी मुस्लिम समाजाच्या भावनांवर खूप अत्याचार केला आहे. हे सगळं बाबासाहेबांचं जसंच्या तसं मराठीमध्ये केलेलं ट्रान्सलेशन आहे. तर त्या प्रश्नांची जे प्रश्न नव्यानं उपस्थित होतात असं आपल्याला भासवलं जातं आहे, तर ते प्रश्नांची उत्तरं त्या वेळेला दिलेली आहेत. आणि ही चर्चा दुर्दैवानं अशी झाली की इतकं सगळं कन्व्हिन्स केल्यानंतरसुद्धा त्याला प्रचंड प्रमाणामध्ये विरोध झाला. मुस्लिम नेते जे होते आणि मुस्लिम जे प्रतिनिधी होते संविधान सभेमध्ये, त्यांनी प्रचंड प्रमाणामध्ये विरोध केला. अन्य काही धर्माच्या पंथाच्या लोकांनी देखील त्याला विरोध केला आणि अशा प्रकारे धर्मावरचं अतिक्रमण सहन केलं जाणार नाही अशी भूमिका घेऊन त्याला विरोध झाला. पण हा मुद्दा लक्षात घेत असताना हे आर्ग्युमेंट म्हणून काही चालणारं नव्हतं. म्हणून मग आर्ग्युमेंट काय केलं गेलं त्यावेळेला, आणि बाबासाहेबांनाच समजवण्यात आलं असं की 1947ला फाळणी झालेली आहे, जो आपल्यामध्ये आपल्या राजकीय, सामाजिक, धार्मिक सर्व आपल्या अंगांमध्ये भारताच्या, संपूर्ण भारतवर्षाच्या एक मोठा शाप आहे. ही जी फाळणी झाली त्याची धग जी आहे ती या कलम 44ला म्हणजे आत्ताच्या समान एकरूप नागरिक संहिता म्हणजे समान नागरिक कायद्याला पोचली. कशामुळे? तर त्यावेळेला असं म्हटलं गेलं की आत्ताच हे सगळं कम्युनल वॉर जे झालेलं आहे, मुस्लिम एका बाजूला गेले आहेत, हिंदू एका बाजूला गेले आहेत, त्याच्यामध्ये स्त्रियांवर अत्याचार झाले आहेत, अजून स्थैर्य आलेलं नाही. तर स्थैर्य न आल्यामुळे आज एकदम आपण जर असं काही करायला गेलो, एकदम स्थैर्य सगळ्या भारतभर आणायचं असं जर करायला गेलो तर कदाचित हे सगळं होणार नाही आणि मग राजकीय अस्थैर्य पसरेल असं आर्ग्युमेंट केलं गेलं आणि त्यामुळे बाबासाहेबांना एक पाऊल मागं घ्यावं लागलं. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की त्यावेळेला अजून जर हा थोडा रेटा लावला असता तर इतक्या सगळ्या चर्चेची गरज नव्हती. आज भारत अजून काही वर्षांनी पुढे गेला असता, एका वेगळ्या संस्कृतीमध्ये आपण गेलो असतो जिथं आपल्या आपल्या धर्म संस्कृती असेल आणि पुन्हा आपण एकमेकांच्यामध्ये भेदभाव नसू अशा काळामध्ये आपण आज गेलो असतो. पण ते 75 वर्ष त्याला आज विलंब झाला. मला असं वाटतं की या निमित्ताने की कलम 44 आणि कलम 370 हे जे 2 गोष्टी आहेत ह्या केवळ एका कारणासाठी विलंब झाला या गोष्टीला की 1947ला जी फाळणी झाली त्याचा जो दाह होता त्याच्यामध्ये कम्युनल जी एक अनरेस्ट होता, म्हणजे एक अस्वस्थतेची भावना होती, एक अस्वस्थ वातावरण तयार झालं होतं, एक गढूळ वातावरण तयार झालं, कलुषित वातावरण तयार झालं होतं. त्या पार्श्वभूमीवरती 370 कलमाचं सुद्धा तिथे 370 कलम आणण्याचा उद्देशच असा होता की त्या प्रांताला जम्मू काश्मीरमध्ये हा कायदा जर मूलभूत अधिकार जर तिथे लागू करायचे झाले, 370चा कायदा कशासाठी आला तर अन्यथा मूलभूत सगळे अधिकार जम्मू काश्मीरला सुद्धा लागू होतील आणि लागू झाले तर काही प्रश्न येणार नाही, त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये समानता येईल. पण त्यावेळेला सुद्धा हाच प्रश्न तिथं आला 370च्या वेळेला सुद्धा की आज रोजी हा नको, कलम 44 आज रोजी नको.
1947ची फाळणी झालेली आहे, त्याच्या पार्श्वभूमीवरती आज नको काही दिवसांनी बघूया हे 2 गोष्टींमध्ये झालं. म्हणून मला असं वाटतं की कदाचित भाजप या पक्षाने या ज्या पोस्टपोन झालेल्या ज्या न्याय्य समाजाच्या दृष्टिकोनातून न्याय्य असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, ज्याच्यामुळं भेदभाव नष्ट होतो, या ज्या गोष्टी आहेत आणि संविधानातल्या आहेत. कुणीतरी याला असं म्हणते की कोणाचा तरी हिंदू अजेंडा चालवतो आहे का, कुणीतरी धर्माचं काहीतरी चालवतं आहे का, असं नाही आहे. कलम 44 असेल किंवा 370 असेल, हे कुठल्या धर्माचा विषय नाही, हा कुठल्या समाजाचा विषय नाही, कोणाच्या समाजाच्या विरोधाचा विषय नाही, हा संविधानाचा विषय आहे. केवळ त्यावेळची परिस्थिती लक्षात घेऊन ही 2 कलमांची अंमलबजावणी ही पुढे ढकलण्यात आली. आता ही पुढे ढकलायची कशी? आणखीन एक गोष्ट याच्यामध्ये सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे, एक पार्श्वभूमी म्हणून. बाबासाहेबांचा जो प्रस्ताव होता युनिफॉर्म सिव्हिल कोडचा, हा मूलभूत हक्कांचा प्रस्ताव होता. मूलभूत हक्कांचा प्रस्ताव म्हणजे काय की कोर्टामार्फत आपण तो हक्क राबवू शकतो. म्हणजे माझ्यावर जर अन्याय झाला, शासन माझ्याविरुद्ध जर अन्यायकारक भूमिका घेणारा कायदा करत असेल, तर मी हायकोर्ट सुप्रीम कोर्टमध्ये जाऊन त्याच्याविरुद्ध दाद मागून तो कायदा रद्द करू शकेन. म्हणजे मूलभूत स्वातंत्र्याचा अधिकार जर भंग होत असेल तर असा कायदा हा मूलभूत हक्काखालचा कायदा आहे. तर 44 कलमाला मूलभूत हक्काचा कायदा करावं अशीच भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली ती, आणि हे बहुतांशी लोकांना माहिती नाही. हे जे आता मार्गदर्शक तत्वांमध्ये आपल्याला आढळून येतो आहे, ही जे युनिफॉर्म सिव्हिल कोड मार्गदर्शक तत्वांमध्ये आहे, मार्गदर्शक तत्वांमध्ये असणं आणि मूलभूत हक्कांमध्ये असणं ह्याच्यामध्ये काय फरक आहे हो? मार्गदर्शक तत्वांमध्ये असणं म्हणजे राज्याला ज्या काही गोष्टी, पुढचा भारत कसा असावा हे जे दिसतंय, पण ते आज रोजी आपण सगळं नाही करू शकत एकाच वेळेला. सगळ्या कल्याणकारी योजना ह्या आपण नाही करू शकत. याचं कारण त्याला समाजामधून एक प्रतिसाद लागत असतो, समाजाचा एक सहभाग त्याच्यामध्ये लागत असतो, आणि तो जोपर्यंत बनवत नाही त्याच्यासाठी एक मत तयार व्हावं लागतं, जनमताचा एक रेटा यावा लागतो, आणि त्याच्यासाठी थोडासा कालावधी जावा लागतो. एकदम पर्यावरणाचा प्रश्न सगळा भारतभर सुटावा म्हणून कायदा आणता येईल, पण समाज मन बनेल का? अजूनही आपल्याला पर्यावरणाविषयक तेवढी आस्था नाही आहे. आपण पर्यावरणापेक्षा मानवी मूल्य मानवी स्वार्थाला जास्त महत्त्व देतोच ना. तसंच त्यावेळेला हे जी मार्गदर्शक तत्त्व होती त्याच्यामध्ये सुद्धा की ह्या बॅकग्राऊंडवरती 44 कलम हे मार्गदर्शक तत्वामध्ये गेलं. आणि मार्गदर्शक तत्वाबद्दल सुद्धा आपल्या लोकांच्यामध्ये काही गैरसमज आहेत. मार्गदर्शक तत्वात आहे ना, मग तो कोर्टामार्फत करता येत नाही आहे, तर मग कशाला करायचा? ही मार्गदर्शक तत्व म्हणजे नुसती पुस्तकी मार्गदर्शक तत्व नाही आहेत, ही राज्याची व्हिजन आहे, ही देशाची व्हिजन आहे, आणि काळानुरूप आपण ते केलंच पाहिजे. जर तुम्ही कलम 44ची भाषा बघितलीत तर द स्टेट शॅल एंडिवर, म्हणजे काय राज्य शासन जे शासन त्याचा प्रयत्न करेल, समान नागरी कायदा देशभर लागू करण्याचा राज्य प्रयत्न करेल, असा कलम आहे. कलम 44 कसं आहे की प्रयत्न करेल असं आहे. प्रयत्न करेल म्हणजे काय? मग का नाही केला प्रयत्न? तर लगेच करणं शक्य नसल्यामुळे प्रयत्न करेल. म्हणजे जशी जशी परिस्थिती आपण सुधारत जाऊ, जसे जसे भेदभाव आपण नष्ट होत जातील, जसं जसं 1947च्या फाळणीचा प्रभाव कमी कमी होत जाईल, तसं तसं आपण आपल्यामध्ये एकोप्याची भावना तयार होईल. आपण भारतीय आहोत. संविधानाच्या उद्देशिकेमध्ये म्हटलं की आम्ही भारताचे लोक, संविधानाची कुठून सुरू होते उद्देशिका? आम्ही भारताचे लोक, यापासून आपली उद्देशिका सुरू होते. आम्ही हा शब्द महत्त्वाचा आहे. आम्ही म्हणजे हे ते असं म्हटलेलं नाही, आम्ही असा शब्द वापरला आहे, म्हणजे आम्ही सगळे. ही भावना उद्देशिकेमध्ये हे शब्द येण्याचं कारणच त्याच्या आधीचे जे भेदभाव होते, जातीपातींमध्ये होते, धर्मांमध्ये होते, फाळणीचं कारण होतं. याच्यातून कुठेतरी आपण बाहेर येण्यासाठी उद्देशिकेमध्ये सुरुवात करताना एकत्रित सुरुवात करूया अशी एक भावना होती. हे जे सामाजिक समरसतेचं हे विश्व हिंदू परिषदेमध्ये काम चालतं, वेगवेगळ्या परिवारांमध्ये काम चालतं, वेगवेगळ्या संस्थांमार्फत काम चालतं, सामाजिक समरसतेचं, त्याची बीजं ह्याच्यामध्ये आहेत. आणि ते म्हणून म्हटलं की आम्ही हा शब्द वापरावा, भारताचे लोक असा शब्द वापरावा. भारताचे लोक म्हणजे माझी ओळख कशी असणार? मी हिंदू माझी ओळख नाही, मी मुस्लिम अशी माझी ओळख नाही, मी ख्रिश्चन अशी माझी ओळख नाही, भारताचे लोक. आता हे सगळं राबवायचं आहे. पुढे सुद्धा बंधुत्व असा शब्द वापरला आहे, पुढे इंटिग्रिटी, बंधुत्व असे शब्द वापरलेत.
ते शब्द जर उद्देशिकेतले लक्षात घेतले तर आपल्या लक्षात येईल की हे सगळं समाजामध्ये भेदभाव नष्ट करण्याची जी एक प्रेरणा होती त्यातून सगळं आणलं आहे. आणि ते जर आपण तसंच चालू ठेवलं तर हा प्रश्न येणार. आता मुख्य मुद्द्याचा काही भाग आपण बघूया. प्रत्यक्ष समान नागरी कायद्याचा विषय जो आता अवलंबवायचा आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये समान नागरी कायदा येणं बाकी आहे, त्याचा जो विषय आहे तो काय आहे, तर प्रामुख्याने 4-5 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. म्हणजे जो उत्तर भाग आपला जो आहे चर्चेचा, तो ह्याच्यावरती मी जास्त भर देतो. त्याच्यामध्ये 5 महत्त्वाचे घटक घेतले. वैयक्तिक कायद्यामधले 5 महत्त्वाचे घटक घेतले. विवाह, घटस्फोट, विवाह विच्छेदन, दुसरा भाग. तिसरा भाग पोटगी, चौथा भाग दत्तकाचा कायदा आणि 5वा भाग उत्तराधिकार. म्हणजे कुठल्याही कुटुंबामध्ये विवाह, घटस्फोट, पोटगी, दत्तक आणि उत्तराधिकार हे जे 5 विषय आहेत, या 5 विषयांमध्ये धर्माधिष्ठित व्यवस्था आहे. आता आपण मग अशी म्हटलं की फौजदारी कायदा हा सगळ्यांना समान लागू आहे, ट्रस्टचा कायदा सगळ्यांना समान लागू आहे, परंतु हा जो कायदा आहे हा धर्माधिष्ठित कायदा आहे. तर याच्यामुळे धर्मामुळे जो एक भेदभावाची भावना निर्माण होते, ती भेदभावाची भावना कमी व्हावी हा उद्देश लक्षात घेऊन युनिफॉर्म सिव्हिल कोडमध्ये हे 5 विषय घेतलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये समान नागरिकत्व यावं आणि आपल्याला समान वागणूक मिळावी ह्या कायद्याच्या अनुषंगाने ही त्याच्यामधली मुख्य भूमिका आहे, हा समान नागरी कायदा. दुसरा भाग, विवाहाच्या संबंधांमध्ये हिंदूंच्यामध्ये सपिंड संबंधांमध्ये, नातेसंबंधांमध्ये विवाह करायची प्रथा नाही. पहिल्यापासून हिंदू धर्मामध्ये आहे की एका सपिंड विवाह करायचा नाही, म्हणजे एका विशिष्ट नातेसंबंधांमध्ये विवाह होत नाहीत, ही धर्मामधली संकल्पना आहे. पण हिंदू कायदा जेव्हा आला 1956मध्ये, तेव्हा त्याच्यामध्ये ती संकल्पना सामावली गेली. म्हणजे धर्माला विरोध केला नाही आपण. हिंदूंचं समान नागरी कायद्याचं समान नागरिकीकरण झालंच, समान नागरी कायदा हिंदूंपुरता आणलाच, परंतु सपिंडाची संबंधांचा जो धर्माचा जी आस्था होती, लोकांच्या ज्या आस्था होत्या त्या ठेवल्या त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर बहुविवाह जी चुकीची पद्धत होती हिंदूंमध्ये ती नष्ट केली. हिंदूंचा 1956चा जर 55चा कायदा हिंदू मॅरेज ॲक्टने ती नष्ट केलीच. त्याच्याही आधी एक ब्रिटिशांच्या काळामध्ये एक कायदा होता की जो हिंदू लोकांच्या बहुपत्नीत्वावरती त्या विरोध करेल असा एक त्याच्यामध्ये कायदा 48 साली पण झाला होता ब्रिटिशांच्या काळामध्ये सुद्धा. आणि नंतर हिंदू मॅरेज कायदा पण त्याच्यामध्ये आला आणि तो त्याच्यामध्ये बहुपत्नीत्व हे जे एक महिलांच्यावर, हिंदू महिलांच्यावर जो एक असमानतेची वागणूक होती, अन्यायाची वागणूक होती, भेदभावाची वागणूक होती, त्याच्यामध्ये समान नागरी कायदा हिंदूंकरिता का असेना पण आणला. ही दुसरी बाष्ट. तिसरी गोष्ट, बालविवाहाचा जो विषय होता त्याच्यामध्ये एज ऑफ मेजॉरिटी म्हणजे वय कधी संज्ञान होणार याच्याबद्दलचा पण हिंदू मॅरेज कायदामध्ये हिंदूंच्यामध्ये ही दुरुस्ती आणली. नंतर हिंदू मॅरेजच्या ह्याच्यामध्ये बहुपत्नीत्वाच्या कायद्यामध्ये जसं समस्त हिंदू समाजामध्ये एकपत्नीत्वाचा कायदा अस्तित्वात आला 1955 साली आणि त्याच्यामधून सुदैवाने आज रोजी हिंदू ज्या महिला आहेत, आजच्या जे हिंदू महिला आहेत त्यांनी ही गोष्ट समजून घ्यायला पाहिजे की आज आपण त्या बहुपत्नीत्वाच्या कचाट्यातून सुटलो. आपली जी काही प्रथा होती ती धार्मिकदृष्ट्या कशी असेल त्याचा आत्ता आपण विचारच करायला नको. सामाजिकदृष्ट्या ही प्रथा योग्य नाही. बहुपत्नीत्वाची जी संकल्पना आहे ही सामाजिकदृष्ट्या उपयुक्त नाही. आपण संविधानाने जर जोडले असू, एका राष्ट्राचा विचार करत असू, तर ती संकल्पना बहुपत्नीत्वाची ही स्त्रियांवरती, महिलांवरती अत्याचार करणारी आहे हे आपण सर्वांनी मान्यच केलं पाहिजे. ही भूमिका घेऊन हिंदू कायद्यामध्ये हाही दुरुस्ती झाली, ही स्वागतार्हच होती. सर्वांनी तिचं स्वागतच केलं पाहिजे, कारण समाजातल्या भेदभावांवरती कुठलंही कॉम्प्रोमाइज नाही ही संविधानाची शपथ आहे. त्यामुळे हा भाग जो आहे तो अत्यंत त्यावेळेला महत्त्वाचा होता. 1950 साली
घटना, संविधान हे आपण अर्पण केलं राष्ट्राला, आपल्या देशाला अर्पण केलं 26 जानेवारीला. आणि 1951मध्ये एक केस झाली. ती केस या युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या मुळाशी जाते. याचं कारण असं आहे की संपूर्ण भारतभर युनिफॉर्म सिव्हिल कोड आणण्यासाठीची एक मोठी संधी आपण ती मुकलो. आणि ती 1951 सालीच ही केस जन्माला आली, म्हणजे संविधानानंतर 1 वर्षानंतर. त्या केसचं नाव आहे नरसू अप्पा माळी. नरसू अप्पा माळी ही व्यक्ती सातारकडची, आणि त्याची अशी एक धार्मिक संकल्पना, त्याच्यात धारणा अशी होती की मला दुसरा विवाह करायचा आहे, कारण मला मूल नाही आहे, आणि जोपर्यंत मला मूल होत नाही तोपर्यंत माझ्या हिंदू धर्माप्रमाणे मला पुढचा मोक्ष मिळणार नाही. आणि त्यामुळे तो जो पिंडदानाचा विधी आहे तो करता येणार नाही, त्यामुळे मला दुसरा विवाह करणं गरजेचं आहे, अशी भूमिका त्याने घेतली आणि दुसरा विवाह केला. ही 1951ची गोष्ट. तेव्हा हा कायदा हिंदू मॅरेज ॲक्ट नव्हता, पण त्याच्या पूर्वीचा जो कायदा होता हिंदूंच्या बाबतीतला, तो कायद्यानुसार बहुपत्नीत्व हिंदूंना पण मान्य नव्हतं, म्हणजे हिंदू कायद्याला मान्य नव्हतं. त्यामुळे त्याच्यावरती खटला भरला गेला, या नरसू अप्पा माळीवरती खटला भरला आहे. त्यानं असं सांगितलं की संविधानानं मला धर्मस्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे ना, माझ्या धर्मामध्ये माझ्या लिहिलं आहे की माझा वंश पुढं जायचा असेल तर मला मूल होणं आवश्यक आहे, माझ्या पत्नीपासून मला मूल होत नाही तर मला काय करायचं, मग माझ्या धार्मिक स्वातंत्र्याचं काय, हा प्रश्न नरसू अप्पा माळीने कोर्टाला विचारला होता. मुंबई हायकोर्टामध्ये हा प्रश्न उपस्थित झाला होता. त्याच्यापुढे त्या प्रश्नाची चर्चा तर केलीच, पण त्याच्यापुढे जाऊन त्यानं असं म्हटलं की मला जर बहुपत्नीत्वाचा मला विरोध होतो आहे हिंदू म्हणून, तर माझ्या शेजारी माझा मुस्लिम बांधव आहे, त्याला कसं बहुपत्नीत्वाचं तुम्ही चालू करता. पहिल्यांदा त्याला सुप्रीम कोर्टने काय सांगितलं की तुझा धर्म वगैरे सगळं संविधानाच्या नंतर लागू होत नाही. तुझ्या धर्मात काय सांगितलं, तुझा काय सांगतो हे आता तुझं संविधान आलेलं आहे आता, आणि संविधानानंतर लागू नाही. म्हटलं जर संविधान आलं असेल तर माझ्या जो मुस्लिम बांधव आहेत त्याला कसं बहुपत्नीत्वाचा हक्क येतो, हा प्रश्न साहजिकपणे निर्माण झाला त्याच्या मनामध्ये. त्यावेळेला आपल्या संविधानामध्ये कलम 13चा उल्लेख आहे, तो महत्त्वाचा इथे. तांत्रिक गोष्टीमध्ये आपण जायचं नाही आहे, पण 2-3 कलमांचा जो उल्लेख आहे तो आपल्याला समान नागरी कायदा काय आहे हे समजण्यासाठी एकूण 5 कलमं सर्वसाधारणपणे एकेका वाक्यामध्ये समजून घ्यायला पाहिजेत. त्याची थोडीशी बीजारोपण करणं आवश्यक आहे, एक आपल्याला मेंटॅलिटी तयार होण्यासाठी एक गरजेचं आहे. कलम 14 आणि 15 इतक्या वेळेला आपण ऐकलेलं आहे घटनेमधलं, ते 2 गोष्टींबद्दल बोलतं. एक समानतेचा अधिकार, म्हणजे समान वागणूक दिली जावी मला, आणि कायद्यासमोर मला सगळ्यांनी मी कुठलाही भेदभाव होता कामा नये. 14 आणि 15 काय सांगतो, समानतेची वागणूक पाहिजे. आणि 15 काय सांगतो की मला माझ्या अगेन्स्ट कुठला भेदभाव होता कामा नये. कुठल्या आधारावर, माझी जात ही आहे, माझा धर्म आहे, माझा आर्थिक स्तर हा आहे, माझं लिंग हे आहे, मी पुरुष आहे, मी महिला आहे, ह्या आधारावरती कोणालाही भेदभाव करायचा नाही, हा कायदा त्याच्यामध्ये 15मध्ये आला. धर्मस्वातंत्र्याचा अधिकार जो 25मध्ये दिलेला आहे, पुढे मूलभूत हक्क म्हणून आपल्याला दिलेला आहे की आपला धर्म आपण आपल्या धर्माचं आचरण आपण करू शकतो, आपल्या ज्या उपासना पद्धती आहेत त्या आपण पाळू शकतो, हा जो धर्म आचरणाचा अधिकार दिलेला आहे. पुढे 29मध्ये पण दिलेला आहे की आपली भाषा, संस्कृती आणि लिपी जपण्याचा अधिकार आपल्याला जो दिलेला आहे, त्याला पुढे धर्मस्वातंत्र्याच्या 25मध्ये एक परंतुकाचं कलम दिलेलं आहे, म्हणजे त्याला एक अडक दिलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलं की हे जर अधिकार तुम्हाला धर्मस्वातंत्र्याचे तुम्ही मुक्तपणे उपभोगू शकता, तथापि जर इतर मूलभूत हक्कांवरती त्याची गदा येत असेल, म्हणजे काय, भेदभावाचा प्रश्न निर्माण होत असेल, समानतेचा प्रश्न निर्माण होत असेल, तर धर्मस्वातंत्र्याचा हक्क हा मानता येणार नाही. संविधानातल्या कलमाचं मराठी अनुवाद मी सांगतोय. जर 25व्या कलमामध्ये असं म्हटलं की धर्मस्वातंत्र्याचा अधिकार त्याला मुक्तपणे करता येईल, उपभोगता येईल, तथापि इतर भेदभाव, समानता असे जर काही प्रश्न निर्माण झाले तर त्याला मूलभूत अधिकाराचं, या धर्मस्वातंत्र्याचा अधिकार वापरता येणार नाही. याच्या आधारे तो नरसू अप्पा माळी असं म्हणत होता की मग धर्माच्या आधारावरती जर वेगळं करायचं नसेल तर त्याला बहुपत्नीत्वाचा अधिकार कसा काय. आणि कलम 13 असं सांगतं, शेवटच्या कलमाबद्दल मी सांगतो त्यातल्या, की 13 असं सांगतं की आधीपासून बरेच कायदे आले होते ब्रिटिशांच्या काळामधले, तर संविधानालाही तिथे फिल्टर दिला, एक पडदा केला, आणि तिथून पुढे जाणारे जे कायदे आहेत
हे संविधानातून फिल्टर होऊन जातील. म्हणजे काय की मूलभूत हक्कांची जी कसोटी आहे, म्हणजे भेदभाव, समानता ह्यांची जी कसोटी आहे, त्या कसोटीवर जर ते पास होत असतील तरच ते पुढे पास होतील. अन्यथा तो कायदा जरी अस्तित्वात असेल तरी ते कलम रद्द होईल, तो कायदा रद्द होईल. म्हणजे जो भेदभाव मानणारा जो कायदा आहे, जातीच्या धर्माच्या आधारावर भेदभाव मानणारा जो कायदा आहे, तो ग्राह्य मानला जाणार नाही, तो पुढे जाणार नाही. स्वतंत्र भारतामध्ये अंमलबजावणी त्याची होणार नाही असं 13 कलम म्हणतं. म्हणून मग नरसोबाप्पाचा हा प्रश्न होता की जर असं असेल तर पूर्वीचा त्यांचा शरिया कायदा असेल, नाही तर काही असेल, पण मग असं कसं झालं? तर त्यावेळेला मुस्लिम कायदा हा पर्सनल लॉ आहे, पर्सनल लॉ वैयक्तिक कायद्यांमध्ये आहे. आणि कोडिफाईड लॉ म्हणजे जो हिंदू कायदा असतो तसा कोडिफाईड लॉ नाही आहे. त्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही असा दुर्दैवी निकाल नरसोबाप्पा माळीमध्ये दिला. अन्यथा 1951मध्येच सुप्रीम कोर्टाच्या मार्फतच बॉम्बे हायकोर्टच्या मार्फतच हे त्याच्यामध्ये बहुपत्नीत्वाच्या कायद्यावरती हा विषय आला असतं. तांत्रिक कारण होतं, कायद्याची एक भाषा वापरली गेली. मी हा निकाल कायदेशीरदृष्ट्या न्यायिकदृष्ट्या योग्य होता नव्हता याच्याबद्दलची चर्चा करत नाही, कारण त्याचा एक वेगळा विषय आहे. मी एवढंच म्हणतो की त्यावेळेला जर ह्या खरोखर जी मूळ संकल्पना भेदभावाची जी आहे त्याच्या तांत्रिक गोष्टीत जायला नको, ही जी संकल्पना रुजवायची असेल तर हा निकाल असा व्हायला पाहिजे होता असं समाजाचा घटक म्हणून मला निश्चितपणे वाटतं. नरसोबाप्पा माळीच्या केसमध्ये ही बहुपत्नीत्वाचा कायदा तेव्हाच गेला असता. नंतर काय झालं मग बहुपत्नीत्वाचं हे जे विषय आहेत, विवाहाविषयीचे जे विषय आहेत हे पुढे काही झाले नाहीत. दुसरा जो विषय आहे की एकदम विषय इतक्या वेळेला चर्चा गेलं, पण नरसोबाप्पा माळीमुळे प्रत्येक वेळेला ह्याला बाजूला काढलं गेलं. अनेक केसेसमध्ये नरसोबाप्पा माळीच्या केसचा संदर्भ येतो आणि त्यामुळे मुस्लिम व्यक्तिगत कायद्याला कुणी हात लावायचा नाही ही भूमिका कोर्टाने देखील घेतली नरसोबाप्पा माळीच्या निकालामुळे. आणि आपण ह्या भेदभावाच्या एका कचाट्यामध्ये मुस्लिम महिलांवरती जो अन्याय होत होता तो पुढे चालू राहिला आणि काही आपण करू शकलो नाही. त्याला राजकीय इच्छाशक्ती पण लागते. कायदा आहे त्याचा अर्थ लावण्याचं काम न्यायालय करत असतं. न्यायालयावरती कायदा करण्याची जबाबदारी नसते. कायदा आपण करायचा आहे, आपण निवडून दिलेल्या शासनाने हा करायचा आहे. आपण त्याही वेळेला शासन निवडून दिलं होतं, पण त्या शासनाने ही राजकीय इच्छाशक्ती दाखवली नाही. ती कशासाठी दाखवली नाही हा राजकीय प्रश्न आहे, त्याच्याकडे आपण जायला नको. आपला मूळ प्रश्न आहे त्याचं काय झालं याचा जाब आपण विचारणारच आणि या मंचावरनं विचारला जाणारच आहे. आपण बघितलं पोडगीच्या संदर्भातला जो कायदा होता त्यावेळेला शहाबानूची केस झाली. बहुतांशी लोकांना शहाबानूची केस माहिती असेल, पण त्यांच्यामध्ये एक संकल्पना आहे मुस्लिम पूर्वीच्या शरियामध्ये की मेहर म्हणून एक रक्कम ठरवली जाते. जी सुरुवातीला एक रक्कम ठरवली जाते की जी रक्कम कशाची ठरवायची, जर आपला विवाह विच्छेदन झालं, घटस्फोट झाला तर त्यावेळेला ती रक्कम पोडगी स्वरूपात दिली जाईल. ही रक्कम आधीच तय केली जाते, ठरवली जाते. त्याला मेहरची रक्कम असं म्हणतात. आणि ही रक्कम विवाहाच्या वेळेलाच ठरते. अशी कशी काय विवाहाच्या वेळेला घटस्फोटाच्या वेळेला द्यायची रक्कम ठरते असं कुठल्या कायद्यांमध्ये अन्य धर्मामध्ये नाही. कारण मुस्लिमांमध्ये विवाह हे कॉन्ट्रॅक्ट आहे. मुस्लिमांमध्ये विवाह हे करार आहे, कॉन्ट्रॅक्ट आहे. त्यामुळे कराराच्यामध्ये आपण जसं म्हणतो की तू जर कराराचा भंग केलास तर काय होईल, आपण म्हणतो ना कुठल्याही करारामध्ये उद्या जर तू हे केलं नाहीस तर काय करायचं, नुकसान भरपाई कशी द्यायची, अशा पद्धतीनं त्याचं रचना आहे. ती योग्य अयोग्य ह्याच्यात आपल्याला पडायचंच नाही आहे. धर्माच्या गोष्टींमध्ये आपण पडायचंच नाही. आपण सामाजिक विषयांबद्दल बोलायचं. सामाजिक समानता, असमानता, भेदभाव, संविधान एवढ्याचबद्दल आपण बोलायचं. तो कायदा असल्यामुळे मेहरची जी रक्कम होती ती मेहरची रक्कम अतिशय कमी ठरवली जाते. विवाहाच्या वेळेला कोण असं मुस्लिम महिला म्हणेल की माझ्या विवाहाच्या वेळेला मेहरची रक्कम जास्त ठेवा, असं म्हणू शकत नाही. कारण तुम्ही म्हणणार विवाह करताय का विवाह विच्छेदन करताय. त्यामुळे मेहरची रक्कम कमी ठरवली जाण्याची एक प्रथा पण त्याच्यामध्ये होती, प्रचलित होती. त्यावेळेला तिचं जे पती होते त्या पतींनी ते साधारणपणे ते वकील होते व्यवसायानं आणि 5,000 त्यांचं दरमहा उत्पन्न रेकॉर्डेड त्या केसमध्ये रेकॉर्ड केलेलं 5,000 दरमहा उत्पन्न त्यावेळेला होतं. 1978 साली त्यांचं 5,000 दरमहा उत्पन्न होतं. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या काय त्यांची श्रीमंती असेल. तरी देखील त्यांनी दुसरा विवाह केला आणि या पत्नीला तू घरी जा म्हणून
तुझ्या माहेरी निघून जा म्हणून सांगितलं, कुठेही जा म्हणून सांगितलं आणि 25 रुपये मी तुला देईन म्हणून सांगितलं आणि 25 रुपये द्यायला सुरू केले. मग ती महिला म्हटली की माझ्या 25 रुपयेमध्ये माझा गुजारा होतो आहे, शहाबानो म्हटली आणि तिनं तिचा गुजारा सुरू केला. ते देखील 2 वर्षानंतर त्याने 78 साली द्यायचं बंद केलं. त्या पतीने ते 5,000मधले 25 रुपये जे तिला द्यायला लागत होते तेही द्यायला लागू नयेत म्हणून तेही बंद करून टाकले. म्हटलं कुठं जायचं तिकडे जा. मग ही कोर्टात गेली. कोर्टात गेल्यानंतर न्यायालयाचे निकाल गेल्यात सुप्रीम कोर्टापर्यंत वाद गेल्यानंतर कोर्टाने असं म्हटलं की पोडगीचा जो कायदा आहे तो क्रिमिनल प्रोसिजर खऱ्यामध्ये दिलेला आहे. क्रिमिनल प्रोसिजर कोडमध्ये कलम 125मध्ये पोडगीचा कायदा दिलेला आहे आणि तो मुस्लिमांना लागू नाही अशी त्याच्यामध्ये एक गोष्ट होती. या सुप्रीम कोर्टाच्या शहाबानो केसमध्ये असं ठरलं, असा न्याय निर्णय झाला की 125 प्रमाणे तिला पोडगी मागता येते. आणि मग पोडगी द्यायची कशी अशी तरतूद होती मुस्लिम कायद्यामध्ये. त्यांच्यामध्ये अशी होती की मेहर जो आहे तो द्यायचा आणि पोडगी पुढं काय तिचं चरितार्थ कसा चालणार, कायमचा चरितार्थ, दैनंदिन चरितार्थ कसा चालणार, भागवायचं कसं तिनं. तर इद्दत पिरियडपर्यंत म्हणजे 3 मासिक धर्म जे स्त्रीचे आहेत ते 3 मासिक धर्मापर्यंत म्हणजे त्याला इद्दत पिरियड कालावधी म्हणतात. त्या इद्दत कालावधीपर्यंतच तुला मी पोडगी देणार आणि त्याच्यानंतर तुझा माझा संबंध नाही. तुझी कसलीही जबाबदारी तुझ्या मुलांसह माझी नाही. तुझी कसलीही जबाबदारी तुझ्या मुलांसह माझी नाही. आणि हे 3 महिन्याचे जे इद्दत पिरियडपर्यंतचा मेंटेनन्स आणि मेहरची रक्कम ही तुला कायमची, तू आणि तुझी ही मेहरची रक्कम आणि इद्दत पिरियडचा मेंटेनन्स आणि तुझं भविष्य. हे कायद्याला सुप्रीम कोर्टाला मान्य झालं नाही म्हणून सुप्रीम कोर्टानं सांगितलं की तिला जसा इतर लोक मेंटेनन्स मागू शकतात, पोडगी मागू शकतात, तसाच तुला मागण्याचा अधिकार आहे. हे 1978 साली आलं. आणि राजकीय इच्छाशक्तीचं जे मी म्हणतो आहे ती राजकीय इच्छाशक्ती याला लगेच प्रमोट करून काही कायदा करावा अशी असायला पाहिजे होती. उलटीच राजकीय शक्ती आपण वापरली. राजीव गांधींच्या काळामध्ये 1985ला हा निकाल आला तेव्हा प्रचंड विरोध झाला की असे जर आपण तलाक देत राहिलो आणि असं जर पोडगी जर प्रत्येक आपल्या पत्नीला द्यावी लागली तर आपण केवढ्याला पडेल हे आपल्याला. त्यामुळे प्रचंड मुस्लिम समाजातून हा विरोध झाला. त्यावेळेला राजीव गांधींनी त्याच्यामध्ये मुस्लिम वुमेन्स प्रोटेक्शन ॲक्ट म्हणून एक कायदा आणला आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचं कलम असं होतं की हे मेहरची रक्कम सोडून तिला म्हणजे इद्दत आणि मेहरची रक्कम जो पूर्वीचा जो कायदा आहे त्याला कुठलीही बाधा येणार नाही. आणि हे 125 जे कलम आहे म्हणजे इतर महिलांप्रमाणे तिला पोडगीचा हक्क मिळेल ते कलम इथं लागू होणार नाही असा कायदा आणला. म्हणजे धर्माधिष्ठित कायदा आपण धर्मनिरपेक्ष पक्षाने, जो पक्ष धर्मनिरपेक्ष म्हणवतो त्या पक्षाने आणला, धर्मनिरपेक्ष राज्यामध्ये आणला, धर्मनिरपेक्ष राष्ट्रांमध्ये आलेला आहे हा कायदा आला. तो कायदा जाईपर्यंत 2002 उजाडलं. डॅनियल लतिफी नावाची केस होती. हे डॅनियल लतिफी कोण तर हे शहाबानोचे वकील यांनी स्वतः ही केस रिट पिटिशन फाईल केलं आणि सांगितलं की ही इतके वर्षापासून अन्याय सहन करतो आहे. 1950पासून घटना आली, 2000 उजाडून गेलं, 50 वर्ष होऊन गेली आणि आपण हेच अजून बघतो आहे तर ह्याच्यात काहीतरी करा. तेव्हा त्यांनी सांगितलं सुप्रीम कोर्टाने की हा कायदा त्यापुरता असा त्याचा अर्थ लावू नये आणि पुन्हा 125चा पोडगीचा कायदा त्याला लागू केला. म्हणजे काय झालं 50 पासून 2002पर्यंत डॅनियल लतिफीपर्यंत आपण मुस्लिम महिलांना पोडगीच्या बाबतीमध्ये कुठलाही न्याय देण्यास असमर्थ ठरलो. स्वतंत्र भारतामध्ये, प्रगत भारतामध्ये, सेक्युलर भारतामध्ये. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरा जो भाग आहे त्याच्यामध्ये की तलाकाचा जो भाग आहे तोही भाग लक्षात घेतला पाहिजे. बहुपत्नीत्वाचा हा एक भाग आहेच पण तलाकाच्या संदर्भातला जो कायदा होता हा सुद्धा मूळ कुराणातला वेगळा आहे. मूळ कुराणामध्ये एकूण वेगवेगळ्या प्रकारचे 6 प्रकारचे तलाक वेगवेगळे दिलेले आहेत. 1939मध्ये कोर्टामार्फत एक शरिया कायदा आणल्यानंतर त्यातलं 5 कलम हटवून आणखीन एक कोर्टामार्फत तलाक द्यावा असा एक कायदा त्याच्यामध्ये आला. म्हणजे एकूण झाले 7. तलाकाचा जो कायदा आहे त्याची झाले एकूण 7 पद्धती ह्या मूळ कुराणामध्ये आहेत. त्याच्यामध्ये पण मूळ कुराणामध्ये आहेत नाहीत कारण त्याचे कुराणाचे जे सोर्सेस आहेत म्हणजे मुस्लिम कायद्याचे जे सोर्सेस आहेत
त्याच्यामध्ये खूप वेगवेगळे भाग आहेत. म्हणजे कुराण मूळ आहे, पैगंबरांचं चरित्र आहे, त्याच्यानंतर हदीस म्हणून आहे की ज्याच्यावरची इंटरप्रिटेशन्स आहेत, नंतर इजमा म्हणून आहे, म्हणजे एक बैठक भरून काझींची मौलव्यांची बैठक बसते त्याच्यामधून काही येतं, असे जे आहेत त्याचे इंटरप्रिटेशन्स आहेत. आणि त्याच्यामधून एक सर्वे केला गेला आणि त्याच्यामध्ये असं लक्षात येते आजपर्यंत की हे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये खुला म्हणून एक प्रकार आहे, मुबारत म्हणून एक प्रकार आहे, नंतर खाईरी म्हणून एक प्रकार आहे. हे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यामधून स्त्रियांना पण काही अंशी इनिशिएट करायचं, मला डिवोर्स हवा आहे असं म्हणण्याचा अधिकार होता आणि कुराणमध्ये पण तो आहे. आणि तलाकाचे जे प्रकार आहेत ते एकूण 2 प्रकार आहेत मूळ. त्याच्यामध्ये तलाके सुन्नत नावाचा एक भाग आहे, म्हणजे जो मूळ कुराणामधला जो पैगंबरनी जो सांगितलेला जो तलाक आहे तो आहे तलाके सुन्नत. त्याचे 2 प्रकार आहेत, तलाके अहसन आणि तलाके हसन असे 2 प्रकार आहेत. हे मूळ धार्मिक विवाह विच्छेदनाचे प्रकार ज्याला आपण म्हणतो तो तलाक आहे. तो तलाक काय सांगतो की आज मी तलाक म्हटलं, पुरुषाला त्या आज हे वाटलं की आपल्या पत्नीला त्याचा घटस्फोट द्यावा तर आज मी तलाक म्हणायचं. त्याच्यानंतर काही काळ थांबून काही होतं आहे का बघायचं, म्हणजे काही समेट होतो आहे का पाहायचं. त्याच्यानंतर काही कालावधीनंतर पुन्हा एकदा मी तलाक म्हणू शकतो. आणि तिसरा तलाक म्हणण्यापूर्वी 3 मासिक धर्मांचा एक कालावधी ज्याच्यामध्ये त्यांनी कुठलेही शारीरिक संबंध ठेवायचे नाहीत. आणि हे सगळ्या जे 3 तलाक आणि हे शारीरिक संबंध ठेवले नाहीत ह्याचं जर सगळे पुरावे समोर आले तर तिसऱ्या तलाकाच्या वेळेला काहीच होत नाही आता तर तो तलाक होईल, असा मूळ तलाकाचा कायदा आहे. तलाक 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 असा मूळ कुराणामध्ये कायदा नव्हता. हा त्याला तलाके इद्दत असं म्हणतात. हे जे तलाक 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 ट्रिपल तलाक असं ज्याला आपण म्हणतो हे तलाके इद्दत म्हणून आहे. तलाके सुन्नत हा जो मूळ कुराणातला कायदा आणि तलाके इद्दत हा विकसित झालेला कायदा आहे. पुढे तो वेगवेगळ्या धर्माचं आचरण बाजूला ठेवून हळूहळू लोक आपल्या रूढी परंपरेनुसार पुढे नेतात ना, तशा पद्धतीचा हा सुन्नत कायदा आहे. त्याच्यामध्ये एकाच वेळेला तलाक 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 3दा म्हटलं की झालं, अशा पद्धतीचा हा जो इन्स्टंटेनियस तलाक आहे याच्याबद्दलची शायरा बानोची केस झाली. शायरा बानोची केस झाली 2019मध्ये. त्याचा सुप्रीम कोर्टाने निकाल दिला की हा जो इन्स्टंटेनियस तलाक आहे हा मूळ धर्मग्रंथात लिहिलेला नाही, त्यामुळे धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार होऊ शकत नाही. त्यामुळे ट्रिपल तलाक हा त्याच्यामधून कोर्टाकडून रद्द झाला. पण त्याच्यामध्ये एक प्रश्न राहिला आहे अजून, तो असा आहे की पुरुषाकडून हा इनिशिएट केला जाऊ शकतो. महिलेला कुठल्या कारणास्तव तलाक मागता येतो याच्याबद्दलचा आज मुस्लिमांच्यासाठी कायदा नाही. म्हणजे एकतर्फी विवाह विच्छेदन हा जो आहे हा देखील अन्याय करणारा भाग आहे. याच्यावरती नंतर बहुपत्नीत्वावरती आणि निकाह हलाला म्हणून एक अनिष्ट परंपरा आहे मुस्लिम समाजामध्ये, ज्याच्यामध्ये जर तलाक झाला असेल आणि त्यांना पुन्हा एकत्र येण्याची भावना असेल, 2 पक्ष जर असतील, तलाक 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 म्हटल्यानंतर कदाचित गडबडीनं निर्णय घेतला का काय असं दोन्ही त्या जोडप्याला वाटू शकतं. तर मला जर त्या मुलीला परत घेऊन यायचं असेल तर त्या पत्नीने दुसऱ्या एखाद्या मुस्लिम व्यक्तीशी संबंध ठेवले पाहिजेत, लग्न केलं पाहिजे, विवाह केला पाहिजे, त्याच्यापासून विवाह विच्छेदन व्हायला पाहिजे आणि मग ते परत एकत्र येऊ शकतील, अशी निकाह हलालाची पद्धत आहे. आता ही सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्या समाजामध्ये आत्ता जी नैतिक मूल्य आपण मानतो, सामाजिक मूल्य आपण मानतो, धार्मिक मूल्यांची चर्चाच करायला नको, पण जी सामाजिक मूल्य आपण जी मानतो त्याच्यामध्ये बसणारे नाहीत. त्याच्यामुळे आता समीना बेगम म्हणून एक पेटिशन आलेलं आहे. समीना बेगम म्हणून एक पेटिशन आलं. त्याच्याबरोबर अनेक मुस्लिम स्त्रियांचे पेटिशन्स आहेत. मुस्लिम स्त्रियांचे एक संघटनच आहे की याच्यामध्ये त्या पेटिशन दाखल करणारं एक संघटनच आहे, भारतीय पातळीवरती आंदोलन करणारं. त्याचं नावच आहे भारतीय महिला आंदोलन, मुस्लिम महिला आंदोलन असं त्या संघटनेचं नाव आहे. आणि त्यांनीच त्याच्यामध्ये असं म्हटलं की मुस्लिम भारतासाठी नंतर या निकाह हलालासाठी आणि शरिया कायदा याच्यातून रद्द व्हावा म्हणून, आणि त्याच्यावरती न्याय निर्णय अद्याप झालेला नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर समान नागरी कायदा हा या भेदभाव मिटवण्यासाठी जेव्हा इन्स्टंटेनियस तलाक गेला आणि त्याचा एक वेगळा कायदा आला मुस्लिम डिवोर्स ॲक्ट म्हणून, मुस्लिम वुमेन्स डिवोर्स ॲक्ट म्हणून जो 2019ला आला, त्याच्यामधून
प्रचंड स्वागत मुस्लिम महिलांनी केलं त्याचं, जे देशभरामध्ये प्रचंड स्वागत झालं आणि बऱ्याच मोठ्या अत्याचारामधून आपल्या मुस्लिम महिलांना त्याच्यामधून लाभ मिळालेला आहे. त्याच्यापासून वंचित होण्यापासून हे जे ह्या कायद्यापासून जे इतके वर्ष वंचित होतो आपण, त्याच्यामध्ये त्याचा जो कायद्याचा जो लाभ मिळाला पाहिजे तो इतके वर्षानंतर मिळालेला आहे. त्यामुळे एक साधी गोष्ट आहे की माझ्यात आणि दुसऱ्या व्यक्तीमध्ये भेदभाव असू नये, ही भावना काढून टाकण्यासाठी एवढं मोठं आंदोलन राबवावं लागते, हे प्रगत देशाचं अपयश आहे. एवढ्या छोट्या मोठ्या गोष्टीसाठी की माझा आणि माझ्या शेजारचा ह्यांना सामाजिकदृष्ट्या आम्ही समान आहोत ही भावना एकत्र रुजली जावी, याच्यासाठी एवढं आंदोलन करण्याची, एवढा विरोध होण्याची, एवढा कायदा करण्याची गरजच असू नये. गोव्यामध्ये समान नागरी कायदा आहे. आदिवासींच्या संदर्भात, जनजातींच्या संदर्भात समान नागरी कायदा असण्याची गरज नाही आहे, कारण ह्याच्यामध्ये असे भेदभाव वेगळे आढळून आलेले नाहीत. उलट त्यांच्या वेगळेपणा जपण्यासाठी म्हणून 371 असं कलम त्याच्यामध्ये जोडलं गेलं संविधान बनवताना. त्यावेळेला नागालँडमधल्या काही जनजाती आहेत, मिझोरममधल्या आहेत, इव्हन नागपूर ॲक्ट म्हणून पण आहे. त्यामुळे तिथले जे काही जनजाती आहेत त्यांचं संरक्षण करावं, त्यांच्या वेगळेपणाचं संरक्षण करावं याच्यासाठी आहे. त्यांच्यामध्ये सुद्धा सामाजिकदृष्ट्या काही भेदभाव असतील, ते मागे असतील कुठेही, पण भेदभाव नाही. भेदभाव जर असतील तर आज रोजी त्यांना ह्याची समज नाही, आज रोजी इतकं त्यांच्यामध्ये शिक्षण देऊन त्यांना हे सगळं करता येणार नाही. कदाचित येणाऱ्या प्रस्तावामध्ये, समान नागरी कायद्याच्या प्रस्तावामध्ये त्यांना तात्पुरतं थोडं थांबावं लागेल. त्यांच्यासाठी पण कायदा करायचं हे थोडं आपल्याला वाट बघून करावं लागेल. पण गोव्याचं उदाहरण, भारतामध्येच एका प्रदेशामध्ये, इथून गोवा किती लांब आहे, इथून गोवा किती लांब आहे, अशा वेळेला त्या एकाच भूमीमध्ये, एकाच भौगोलिक सांस्कृतिक परिसरामध्ये एक वेगळा समान नागरी कायदा चालतो आहे. हे वर्क झालेलं आहे. कधीपासून वर्क झालं? 1859 पासून. पोर्तुगीज युनिफॉर्म कोड 1859, तेव्हापासून समान नागरी कायदा लागू आहे आणि शेजारच्या परिसरामध्ये आपण आज ते करू शकत नाही. हे प्रगत देशाचं लक्षण नाही. केव्हा तरी हे केलं पाहिजे. इतके वर्ष वाट बघून आपण हे केलेलं आहे. त्यामुळे मुस्लिम समाजामध्ये सुद्धा याच्याबद्दल एक जनजागरण करण्याची आवश्यकता आहे. ते मुस्लिम आहेत म्हणून नव्हे, ते हिंदू आहेत म्हणून नव्हे, ते ख्रिश्चन आहेत म्हणून नव्हे, आपले भारतीय आहेत म्हणून ज्यांना कोणाला हे सांगावं लागेल. हे सामाजिक विषय आहे. जसं आत्ता प्रास्ताविकामध्ये असं म्हटलं गेलं, भावे सरांनी सांगितलं की हा राष्ट्राचा विचार आहे, हा या समाजाचा विचार आहे, हा या एकीचा विचार आहे. ह्याची फळं तुम्हाला दिसायला अजून 50 वर्ष जाणार आहेत. युनिफॉर्म सिव्हिल कोड आज जरी आला तरी त्याची फळं भोगायला आपल्याला, आता आपण समानतेचा कायदा बाकीच्या स्वरूपात आणला, त्याचा आज समानता आज सगळीकडे उपभोगतो आहे का आपण? नाही बघत. 75 वर्ष होऊन गेली तरी असमानता दिसतेच आहे. संविधान येऊन किती वर्ष झाली? म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड येईल तेव्हा त्याचं कधी काय होईल ह्याला पुन्हा वाट बघावीच लागणार आहे. पण निदान कायदा तरी आणावा. तर माझं असं या निमित्ताने या मंचावरून एक जोरदार आवाहन आहे की समाजामध्ये आपण गेलं पाहिजे. एक आपली बांधिलकी आहे या राष्ट्राच्या प्रती, या संविधानाच्या प्रती. बाबासाहेबांनी आणि जे राष्ट्रभक्त ज्यांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी देशाच्या भवितव्य बघणारे जे द्रष्टे होते, त्यांचे जे विचार होते, एकत्वाची भावना होती की एक चांगला भारत आपण निर्माण करू, एक प्रगत भारत निर्माण करू, जो जगासमोर आदर्श असेल, विश्वासमोर आदर्श असेल, विश्वगुरू बनेल, असा जो आदर्श आपण ठेवू शकू, अशी जी एक भावना त्यांच्यामध्ये होती. त्या भावनेसाठी आपण समाजामध्ये उतरलं पाहिजे. हे जे भेदभावाची जी गोष्ट आहे, ही जी गोष्ट सांगितली पाहिजे आणि पुन्हा त्या भेदभावाच्या भावनेनं सांगता कामा नये. मी सर्व माझ्या मुस्लिमेतर बांधवांना इथे विनंती करतो अशी आणि आवाहन करतो की तुझा मुस्लिम कायदा आहे तो असा आहे म्हणून मला तुला असं सांगायचं आहे, किंवा अशी भावना नको आहे. पुन्हा तेच होणार आहे. भावना कशी पाहिजे आपल्याला की हे असं करायला पाहिजे, मग मीही करतोय, आपण सगळे मिळून करूया. ह्याचाच अर्थ शेवटी मी उद्देशिकेकडे जातो पुन्हा की आम्ही भारताचे लोक, ह्या एका शब्द जर आपल्याला म्हणजे काय हे जर समजायचं असेल तर अजून काही कालावधी जावा लागेल. आणि तो जो काही प्रयत्न आहे त्या प्रयत्नामध्ये आपण समान सहभागी होऊया, आपल्या समाजामध्ये जाऊया, किमान आपल्या आजूबाजूच्या 50 लोकांना आपण याचं महत्त्व पटवून देऊया आणि
एक सामाजिक जबाबदारीतून आपण एक त्याची उतराई करूया की जी उतराई बाबासाहेबांचा जो समतेचा विचार होता आणि आपल्या देशभक्तांचा विचार होता त्याचं एक ऋण आपण त्या निमित्तानं फेडू आणि एक एकीचा विचार याच्यामध्ये येईल असं मी सांगून हे 2 माझे शब्द संपवतो. धन्यवाद. कोणी नाही शत्रू आपुला, स्नेहाने अवकाश भरू, समन्वयाने नम्रपणाने विद्रोहाला शमवूया, अशा पद्याच्या ओळी मला आठवत आहेत. एकूणच समान नागरी कायदा या विषयावर आजच्या वक्त्यांनी अर्थात ॲडव्होकेट प्रवीणजी देशपांडे यांनी तपशिलात अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. उपस्थितांमधून जर या संदर्भात काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर त्याच्यासाठी एक 10 मिनटं वेळ राखून ठेवण्यात आलेला आहे. कृपया आपण या विषयाच्या संदर्भात प्रश्न विचारण्यासाठी आपला हात उंचावा, म्हणजे आपल्याजवळ माईक आणून देण्याची व्यवस्था होईल. हॅलो 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 आम्ही आनंद चितळे चिपळूण. हॅलो, माझा प्रश्न असा आहे की घटनेच्या मार्गदर्शक तत्वामध्ये जर हे समाविष्ट आहे की समान नागरी कायदा याच्यासाठीचा, शिवाय सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे की समान नागरी कायदा आणावा म्हणून सरकारला सांगितलेलं आहे, मग याच्यापूर्वी अशी आवश्यकता का भासते आत्ता की सर्व लोकांना आवाहन करण्यात येत आहे आणि त्यांनी आपलं मत लॉ कमिशनला पाठवावं. अशाच बाबतीत जेव्हा हिंदू कोड बिल जेव्हा आलं तेव्हा असं काही कधी मागण्यात आलं होतं का? आणि आत्ताच अशी काही परिस्थिती निर्माण झाली की लोकांना आवाहन करण्यात येत आहे. दुसरा प्रश्न असा की 18व्या जो लॉ कमिशन होतं त्याने आपलं मत दिलं होतं की याची आवश्यकता आत्ता नाही आहे. मग असंच जर मत आत्ता त्याने परत दिलं तर मग समान नागरी कायदा येऊ शकणार नाही की काय? असे 2 प्रश्न आहेत. हॅलो, ऐकू येते? सुप्रीम कोर्टाच्या एक भाग लक्षात घेतला पाहिजे. मार्गदर्शक तत्वामधले जी तत्त्वं असतात त्याचं कोर्टामध्ये जाऊन आपण त्याच्याबद्दल दाद नाही मागू शकत. त्यामुळे प्रत्येक वेळेला सुप्रीम कोर्ट केवळ सूचना करू शकतं आणि म्हणूनच हा जो त्यावेळेला जो डाव होता, एक डावच म्हणूया त्याला, की हे मार्गदर्शक तत्वामध्ये यावं, मूलभूत हक्कामध्ये यायला नको. ह्याचं कारण कधीही एखादं राज्य शासनाला वाटलं की मूलभूत हा युनिफॉर्म सिव्हिल कोड आणावा तर ते आणूच शकलं असतं जर हे मूलभूत हक्कात असतं तर. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून लगेच आणता येतं ना, कारण सुप्रीम कोर्ट न्यायासाठीच बसलेलं आहे. तसं आणता येत नाही आहे. आणि तुमच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे, पहिल्या प्रश्नाचं उत्तर, ते असं आहे की हळूहळू समाज विकसित होत जातो. त्यामुळे जर काही विरोध असेल तर त्याच्याबद्दलची चर्चा होणं गरजेचं असतं. त्याच्यासाठी एक जनमत तयार करण्याची आवश्यकता असते. त्याच्यामुळे स्थैर्य येतं. अन्यथा एकतर्फी कायदा लादला असा आरोप कुठल्याही शासनावरती येऊ शकतो. जरी असं काही बचाव केंद्र शासन घेऊ शकत नाही की संविधानामध्ये आहे आणि सुप्रीम कोर्टाचा पण इतके न्यायनिर्णयांमध्ये सुप्रीम कोर्टाच्या युनिफॉर्म सिव्हिल कोडचा उल्लेख आहे की का करत नाही तुम्ही, का करत नाही, हे 75 सालापासून सुप्रीम कोर्ट सांगते, पण हा आपण आणला नाही. त्याच्यासाठी 2-3 गोष्टींचा अभाव याच्यामध्ये येतो की लोकांना एवढं सांगून चालत नाही की अरे हे संविधानामध्ये लिहिलं आहे, हे सुप्रीम कोर्टानं सांगितलं आहे म्हणून आपण करतो आहोत, एवढं लोकांना सांगून चालत नाही. याचं कारण धार्मिक अस्मिता ह्या खूप जवळच्या आस्था आहेत, खूप आंतरिक बाब आहे, खूप वैयक्तिक बाब आहे. त्यामुळे त्याला इतका प्रचंड प्रमाणात विरोध होऊ शकतो. त्यामुळे हळूहळू एक जनमत तयार करण्याची आवश्यकता असते. त्यामुळे लोकांचं काय मत आहे, काय कल आहे, हे सगळं जाणून घेऊन त्याच्याबद्दल एक विचार मांडून मगच याच्यामध्ये पुढे जाऊ शकतो. यासाठी काही कालावधी द्यावा, एक चर्चा निर्माण व्हावी, एक वातावरण निर्माण व्हावं, यासाठी लॉ कमिशननं हे केलेलं आहे, केंद्र शासनानं हे केलेलं नाही.
दुसरा प्रश्न मला जरा परत सांग ना. हिंदू कोड बिलच्या वेळेला हे काही मागवलं नाही, उलट श्यामाप्रसाद मुखर्जींनी अशी भूमिका मांडली होती हिंदू कोड बिलच्या वेळेला की आमच्या 2 गोष्टी आपण मान्य कराव्यात. हिंदू कोड बिल आणा, पण 2 गोष्टी त्याच्यामध्ये मान्य करा की हिंदूंच्या कायद्यामध्ये जो प्रस्तावित कायदा येणार आहे त्याच्यामध्ये हिंदुत्व आहे की नाही हे बघण्यासाठी आमचे काही प्रतिनिधी त्याच्यामध्ये असू देत, त्यांच्याबरोबर चर्चा करून तुम्ही हे आहे की नाही ठरवा. एक. आणि दुसरा भाग असा होता की फक्त हिंदूंसाठी कायदा करू नका. हे 2 गोष्टी जर बघितल्या तर मला एक जे समाजाचा घटक म्हणून मी कुठल्याही जाती धर्माचा असलो तरी मला ही भूमिका अत्यंत रास्त आणि न्याय्य वाटते. मी सुरुवातीलाच म्हटलं की धर्म मी मानणारी व्यक्ती आहे, त्यामुळे मला असं वाटतं की त्यावेळेला ह्या 2 भूमिका मांडल्या गेल्या होत्या. तथापि त्यांचा दुर्दैवाने त्यावेळेला विरोध झाला, कारण हिंदू कोड बिलची जी रचना होती ती 1941 आणायचंच असं होती. 1951 सालीसुद्धा बराच विरोध झाला, पण ते झालं नाही म्हणून, आणि त्याच्याबद्दल प्रचंड रोष हा हिंदू लोकांमध्ये अजून देखील आहे. नमस्कार. खरं तर आत्ता संपूर्ण भारतामध्ये जात आणि धर्म या दोन्ही विषयांवर आधारित आरक्षण हे सुद्धा एक प्रकारे असमानता आहे नागरिकांमध्ये. तर समान नागरी कायदा ह्या शब्दाचा जर अर्थ घेतला तर आरक्षण हा सुद्धा त्याचाच एक भाग आहे का, किंवा भविष्यात समान नागरी कायदा जर इम्प्लिमेंट झाला तर त्याच्यामुळे आरक्षण पूर्णपणे कॅन्सल होण्याची शक्यता किती आहे? एक लक्षात घेतलं पाहिजे की आरक्षण आणि समान नागरी कायदा हे एकाबरोबर चालेल. याचं कारण असं आहे की ही भेदभाव नष्ट व्हावा कधीतरी याच्यासाठीच दोन्ही गोष्टी आणलेल्या आहेत. आरक्षण देखील याच गोष्टीसाठी आणलं. त्याचे पुढे त्याचं आरक्षण पुढे नेत असताना आपण त्याच्यामध्ये कसे बदल केले पाहिजेत, काय केलं पाहिजे, त्याचा लाभ मिळणाऱ्या लोकांनी काय केलं पाहिजे, हे सगळे आरक्षणाचे विषय अनेक कोर्टामध्ये व्याख्यानांमध्ये चर्चेमध्ये आहेत, त्याचा विषय नाही. पण एका दुर्बल घटकाला पुढे आणण्यासाठी म्हणून आरक्षण दिलं पाहिजे ही भूमिका जी पूर्वी होती तीच भूमिका समान नागरी कायद्यामध्ये आहे. त्यामुळे ती भूमिका एकमेकांशी विसंगत नाही, पहिला भाग. दुसरा भाग, समान नागरी कायद्याची जी उद्देशिका जर आपण बघितली, उद्देशिका आता प्रसिद्ध झालेली आहे 2018 त्याच्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे समान नागरी कायद्याचा जो अवकाश आहे तो अवकाश कोणत्या कोणत्या बिंदूंना स्पर्श करणार आहे. तो फक्त कौटुंबिक विषयांवरती, विवाह, विच्छेदन, पोटगी, उत्तराधिकार आणि दत्तके या 5 गोष्टींना स्पर्श करणारा तो कायदा आहे, युनिफॉर्म सिव्हिल कोड. त्यामुळे तो आरक्षणावरती भाष्य करणार नाही. आरक्षणाशी याचं देणं घेणं नाही. आरक्षणाचा जो प्रश्न कोणाला जर वाटत असेल की आरक्षण रद्द व्हावं किंवा सुरू राहावं, हा प्रश्न पूर्णपणे वेगळ्या सामाजिक परिप्रेक्ष्यातून बघायला पाहिजे. वैयक्तिक कायदा, धार्मिक कायदा आणि हा जो विषय आपण मांडतो आहोत त्याच्यातून हा युनिफॉर्म सिव्हिल कोडशी त्याचं काही देणं घेणं नाही. उलट एकमेकाला दोन्हीही पूरक आहेत असं मला वाटतं. पुढचा प्रश्न विचारण्यापूर्वी एक निवेदन करतोय. या विषयाच्या संदर्भात आपलं मत नोंदवण्यासाठी जी अधिकृत प्रणाली आहे त्या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी कार्यक्रमाच्या उत्तरार्धामध्ये दाखवण्यात येणार आहे. तो व्हिडिओही आपण पाहायचा आहे. पुढचा प्रश्न जर कोणाचा असेल तर कृपया हात संदर्भात गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या लॉ कमिशननी पब्लिककडनं ओपिनियन्स मागवलेली आहेत त्याच्या फेवरमध्ये किंवा अगेन्स्ट. तर तुमचं मत कसं व्यक्त करायचं याची मी तुम्हाला सोपी मोबाईलवरची प्रोसिजर सांगतो. मोबाईलवरती गुगल क्रोम असतं आहे. गुगल क्रोमला तुम्ही क्लिक करा. त्याच्यामध्ये लॉ कमिशन असं टाईप करा. लॉ कमिशन ऑफ इंडिया. खाली लॉ कमिशन ऑफ इंडियाची ऑफिशियल वेबसाईट येईल, लॉ कमिशन ऑफ इंडिया. तिथे आपला इंडियन फ्लॅग आहे. त्या साईटला क्लिक करा. लॉ कमिशन ऑफ इंडियाची ऑफिशियल वेबसाईट इथं ओपन झालेली आहे. उजवीकडे हॉरिझॉन्टल 3 लाईन्स झाल्या, हॅम्बर्गर मेनू म्हणतात, त्याला क्लिक करा. त्याच्यामध्ये खाली तुम्हाला नोटिसेस असा एक मेनू दिसेल. त्या नोटिसेसला क्लिक करा.
नोटिसेसमध्ये नोटिसेसला क्लिक केलं की रिक्रुटमेंट स्टँडर्ड्स प्रोग्राम्स व्हॉट्स न्यू आहे, त्या व्हॉट्स न्यूला क्लिक करा. व्हॉट्स न्यूला क्लिक केलं की पुन्हा खाली बघा युनिफॉर्म सिव्हिल कोड पब्लिक नोटीस, स्टार्ट डेट 14/6/2023 ते 14/7/2023 असं तो एंड डेट आहे. खाली फाईल आणि व्ह्यू तिथं आहे, ह्या व्ह्यूवरती क्लिक करा. तिथं तुम्हाला डाउनलोडचा ऑप्शन येईल, डाउनलोड करा. डाउनलोड कशाने करायचं, तो ओपन विथ ॲडोबे ॲक्रोबॅट जस्ट वन्स त्याला क्लिक करा. ही त्यांची पब्लिक नोटीस लॉ कमिशन ऑफ इंडियाची 14 जून 2023ची जी आहे ती येईल, ती तुम्ही संपूर्ण वाचू शकता. मी तिथं थोडक्यात तुम्हाला प्रोसिजर सांगतो आहे. तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये उजव्या हाताला क्लिक हिअर असं आहे, त्याला क्लिक करा. ओपन वेब पेज म्हणा. इथे तुमचं नाव टाकायचं आहे, फर्स्ट नेम, लास्ट नेम, तुमचा 10 डिजिटचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, ऑर्गनायझेशन, तुम्ही आत्ता ज्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करत असाल ते तुम्ही तिथं टाका आणि तुमचा ॲड्रेस टाका, किंवा तुम्ही रिटायर्ड असला तरी तुमच्या ऑर्गनायझेशनचं नाव टाकून ॲड्रेस टाका. खाली सिलेक्ट स्टेट, महाराष्ट्र स्टेट किंवा जे कुठलं स्टेट असेल ते, डिस्ट्रिक्ट तुमचा टाका, पिनकोड टाका आणि खाली सिलेक्ट रेडिओ बटन म्हणून आहे, त्याच्यामध्ये अपलोड सजेशन आणि सजेशन इन वर्ड्स. तर सगळ्यात सोपं म्हणजे सजेशन इन वर्ड्स आहे, त्याला तुम्ही क्लिक केलं की खाली लीव ए कॉमेंट आहे. खाली नुसतं टाईप करा, आय ॲम इन फेवर ऑफ युनिफॉर्म सिव्हिल कोड. खाली वन नेशन वन सिव्हिल कोड. बस एवढं टाईप करा, हे सबमिट करा. तुमचं मत गव्हर्मेंट ऑफ इंडियाकडे ऑफिशियली रेकॉर्ड होईल. ओके, थँक्यू. हॅलो, नमस्कार. युनिफॉर्म सिव्हिल कोड संदर्भ या विषयाच्या संदर्भात जे आता आपण आधुनिक तंत्रज्ञान वापरतो त्यातल्या तांत्रिक बाबींविषयीचं एक छोटं निवेदन ॲडव्होकेट भावे आपल्यासमोर करणार आहेत. त्यानंतर आभार प्रदर्शन आणि मग सामुदायिक पसायदान असा कार्यक्रमाचा उत्तरार्ध असेल. नमस्कार. सरांनी आपल्याला आत्ता लिंक दाखवलीच आहे किंवा तो फॉर्म कसा भरायचा हे सांगितलं आहे. आपल्या आजूबाजूला एक QR लावलेला आहे. आपण आपलं गुगल पे ओपन केल्यानंतर त्याच्यातनं जो स्कॅन QR म्हणून ऑप्शन येतो त्याच्यातनं जरी आपण तो QR स्कॅन केला तरी ती लिंक ओपन होते आणि ती लिंक ओपन झाल्यानंतर तुम्ही डायरेक्ट फॉर्म जिथे आपल्याला भरायचा आहे तो फॉर्म ओपन होतो. त्यामुळे ज्यांना एवढं सगळं जमणार नसेल त्यांनी नुसता तो QR स्कॅन केला तरी तो फॉर्म ओपन होणार आहे. तो फॉर्म ओपन केल्यानंतर कसा भरायचा काय हे आत्ता आपण बघितलं. त्याच्यामध्ये समजा आपल्याला आपल्या ऑर्गनायझेशनचं नाव लिहायचं नसेल तर सेल्फ किंवा सेल्फ एम्प्लॉईड एवढं जरी नुसतं लिहिलं तरीसुद्धा चालण्यासारखं आहे. तर माझी इथे उपस्थितांना विनंती आहे की आयदर तुम्हाला वेबसाईटवर जाऊन करता येत असेल तर तसंही करा, किंवा आपण आपल्या आजूबाजूचा QR जरी स्कॅन केला तरी तो फॉर्म ओपन होणार आहे आणि आपलं मत हे लॉ कमिशन ऑफ इंडियाकडे रजिस्टर होणार आहे. थँक्यू. समान नागरी कायदा हा आपला सर्वांचाच जिव्हाळ्याचा प्रश्न. त्याबाबत आपल्या मनातल्या शंका असा विषय घेऊन ॲडव्होकेट प्रवीणजी देशपांडे गेले 2-3 दिवस आपल्या जिल्ह्यामध्ये फिरत आहेत. हा विषय मांडण्यासाठी एवढा लांबचा प्रवास करून कालही रत्नागिरीमध्ये एक कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमानंतर आज चिपळूणमधल्या कार्यक्रमामध्ये पुढच्याही प्रवासाचं त्यांचं नियोजन आहे. विधी क्षेत्रातील एक नामवंत आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते अशा भूमिकेतून ते हा विषय मांडण्यासाठी इतक्या दूरवर आपल्या शहरामध्ये आले.
यासाठी उत्तर रत्नागिरी जिल्हा विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं आपणा सर्वांच्या वतीनं मी त्यांना विशेष धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर हा हॉल ज्यांनी उपलब्ध करून दिला ते माधव सभागृहाचे संचालक, त्याचबरोबर ध्वनी व्यवस्थेचे श्रीयुत नाचणकर आणि चित्रफितीसाठी आपली सगळी यंत्रसामुग्री घेऊन वेळेवर उपस्थित राहिलेले आमचे मिलिंदजी तटकरे आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहणारे सर्व ज्ञाती संघटनातले, विविध ज्ञाती संघटनातले, विविध संघटनातले, विविध राजकीय पक्षांचे आणि वेगवेगळ्या कार्यक्षेत्रातले आपण सर्व, आणि हा विषय जरी आत्ता उपस्थित इथे काही जण नसले तरी हा विषय अनेकांपर्यंत पोचवण्याची ग्वाही देणारे आपण सर्व, या सर्वांचेच हा विषय समजून घेतल्याबद्दल आणि हा विषय अनेकांपर्यंत पोचवण्यासाठी कटिबद्ध असल्याची खुणगाट आपण आज बांधून या ठिकाणी जातो आहे. तर उत्तर रत्नागिरी जिल्हा विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं मी आपणा सर्वांचेच मनपूर्वक आभार मानतो आणि आपण आपल्या जागेवरच बसून सामुदायिक पसायदान म्हणणार आहोत. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवाचे. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी, भेट तू भूता. चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलती जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे होतू. किंबहुना सर्वसुखी, पूर्ण होनी तिहि लोकी. भजिजो आदिपुरुखी, अखंडित. आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजये हो आवेजी. येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. बोलो भारत माता की वंदे वंदे. धन्यवाद.